11:16 झालेले आहेत. विनर विरुद्ध विनर आपण या ठिकाणी सुरू करतोय. रॉयल स्टनर्स वर्सेस आई धारावी माऊली. जश पाटील वर्सेस उबेद खान. इट इज जस्ट लाईक ए मीरा रोड बाईंदर, कारण एका बाजूला रॉयल स्टनर्सचे सगळे प्लेयर मीरा रोडचे आहेत, दुसऱ्या बाजूला आपण बघतो आई धारावी माऊली यांचे सगळे प्लेयर्स भाईंदरचे आहेत. आणि त्यामुळे मीरा भाईंदर जे चेना तेवतन आपला परिसर आहे त्याच परिसरात या दोन संघांना संघर्ष करताना, कारण जो संघ विजयी होईल तो सरळ क्वालिफाय होईल 4 पॉईंट घेऊन आणि तो पुढे सरकेल. मीरा भाईंदर ठाणा पूलसाठी 5 लाख रुपयाचं रोख पारितोषिक आणि PSPL चषक. द्वितीय 3 लाख व PSPL चषक. 2 होंडाचे तुम्ही स्कूटर्स बघू शकता स्टेजवरती. आणि ओपनसाठी जे तुम्ही संध्याकाळी बघता 3:30 वाजल्यानंतर त्याच्यासाठी 21 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आणि PSPL चषक. आणि द्वितीय पारितोषिक 11 लाख व चषक. आणि गाडी तुम्ही मारुतीची या ठिकाणी राईट साईडला बघताय. प्रेक्षकांची संख्या समोरच्या स्टँडमध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे. संध्याकाळी प्रेक्षक काल सुट्टीचा दिवस होता, फार मोठ्या संख्येने आले. तिन्ही दिवस खूप प्रेम दिले त्यांनी. आजही त्यांचा प्रेम दिसतोय, संध्याकाळी प्रेम दिसणार. मात्र उद्या आणि परवाचा दिवस विसरू नका. उद्या सगळे क्वार्टर्स फायनल असेल आणि परवा सेमीफायनल्स फायनल्स खेळले जातील. मॅच सुरू करावा. मॅच रेफरी यांची सूचना येते. सुनील केटकर आम्हाला माहिती देत आहेत की मॅच सुरू करायला सांगा. अंपायर्सना विनंती आहे मॅच सुरू करावा. तर जश आणि जयेश आघाडीला. तर टॉस जिंकल्यानंतर उबेद खान विथ लॉट ऑफ एक्सपिरियन्स ॲड अ स्मॉल मीटिंग ऑफ 2 मिनिट्स, कारण त्यांना माहीत आहे की मागच्या वेळेला खूप धाबा 35 ते 40 जास्त धाबा गेल्या होत्या गोलंदाजीच्या माध्यमातून. अझीमच्यात पहिल्या षटकात जास्त धाबा गेल्या होत्या, 16 धाबा आल्या होत्या. दुसऱ्या षटकात 21 धाबा आल्या होत्या. पॉवर प्लेमध्ये 37 धाबा गेल्या होत्या. उबेदला बॅक ऑफ द ब्रेन या गोष्टी माहिती आहेत आणि म्हणून ते टीम मिटिंग घेऊन त्यांनी क्लिअर या ठिकाणी इन्स्ट्रक्शन दिले असतील की आपल्याला इकॉनॉमिकल बॉलिंग करणं आवश्यक आहे, कंट्रोल करणं आवश्यक आहे. कारण एक विसरता कामा नये. तेही सांगत असतील की धारावी या संघाने या ठिकाणी बघतोय आपण आई धारावी माऊली या संघाने 3.1 ओव्हर्समध्ये 19 चेंडूमध्ये 61 चेस केलं आहे. 58 रन पार्टनरशिप जयेश आणि जश. दिस आर द हायलाइट्स ॲज फार ॲज. थोडंसं मी सोनमला सांगेन मला बॉलिंग ॲनालिसिस जरा दोन टीमची दिसेल का मागच्या मॅचची, जरा नजर मारूया आपण, कारण काय बॉलिंग ॲनालिसिस आहे. तर या आपण लक्ष घेऊया. ते बघा अझीब त्यांनी टाकले होते 2 षटकं आणि तब्बल 25 धावा, 26 धावा 1 गडी बाद. तौहीद 1 षटक 20 धावा 1 गडी बाद. श्रीकांत त्यांचा महत्त्वाचा जो बॉलर आहे त्यांनी 2 षटकं टाकले 27 धावा दिल्या 2 गडी बाद. आणि विरेन याने 1 षटक टाकले 8 धावा दिल्या 1 गडी बाद. दिस इज अ इन्फॉर्मेशन फ्रॉम उबैद आणि म्हणूनच ते टीम मिटिंग त्यांनी कॉल केली होती. दुसऱ्या बाजूला बॅटिंगच्या माध्यमातून बोलायचं झालं, कारण मैदानावरती आपण बघतोय जश आणि तसंच जशनी 12 चेंडूत 27 धावा केल्या, जयेशनी 8 चेंडूमध्ये 32 धावा केल्या. याच दोघांनी 58 धावांची पार्टनरशिप केली होती. थँक्यू सोनम चव्हाण. दिस इज द हायलाइट ॲज फार एज 2 टीम्स आर कन्सर्न. स्टॅट्स. PSPL 2026 सीझन 1 आणि डे 4 अजून 5 आणि 6वा दिवस बाकी आहे आणि सामना सुरू होतोय. 11:20 आणि थर्ड मॅच इज ऑन. व्हेरी गुड टाईम मॅनेजमेंट. अतिशय या ठिकाणी अभिनंदन करीन मी. नक्कीच इव्हेंट मॅनेज बाय अल्टिमेट इव्हेंट मेकर्स पल्लवी नायर आणि त्यांच्या सगळ्या लोकांचं टाईम मॅनेजमेंट इज व्हेरी गुड. पहिला चेंडू फुल टॉस करून घेतलाय. सन्मान व्यासपीठाचा, सन्मान साईड स्क्रीनचा,
सन्मान आमच्या मान्यवरांचा, सन्मान त्या PSPL ट्रॉफीचा. 4 धावा. अप्रतिम सुरुवात आगरी कोळी समाजाकडून या ठिकाणी जयश आणि जयेश. मागच्या वेळेला 58 धावांचे पार्टनरशिप, यावेळेला सुद्धा सकारात्मक वृत्ती, पॉझिटिव्ह क्रिकेट दाखवत असताना पहिला चेंडूमध्ये विथ द विंड या ठिकाणी आज चौकार येतोय आणि त्यामुळे बघायचं आहे, सूचना आलेली आहे गोलंदाजाला. पहिलं षटक टाकतायत श्रीकांत वसई लाईनकडून. रनवेमध्ये चुकले. स्ट्राईकवर आहे जश. स्टायलिश बॅट्समॅन आहेत जश, अतिशय कॉपी बुक स्टाईल स्टान्स. ओ चेंडू बॉटम हँड, पुन्हा एकदा सुरेख टायमिंग. काय टायमिंग आहे, ताकद कमी, फुटवर्क अप्रतिम, सुंदर टायमिंग. 6 धावांसाठी 2 चेंडूमध्ये 10 धावा आणि जस्ट बॅटिंग ॲव्हरेज 500 चा रेट या ठिकाणी बघायला मिळतोय. तर RJ ओम सोनावणे आमच्या कमेंट बॉक्समध्ये स्वागत आहे ओम. धन्यवाद सर. खूपच चांगला स्टार्ट देत असताना या आधीचा सामना खूप चांगली बॅटिंग करून जिंकवला होता. जयेशने चांगली बॅटिंग केली होती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉफ करायचा प्रयत्न, पॉवर प्लेचा उपयोग कसा करावायचा, उत्तम या ठिकाणी सातत्याने प्रयत्न चालू आहे आणि प्रेक्षक टाळ्या वाजवून आई दारावी माऊली जश पाटीलच्या या धावांचं स्वागत करतायत टाळ्या वाजवून. कारण मुरदार आई मोरवाचे सगळे मुलं आहेत, सगळे खेळाडू आहेत आणि काय परफॉर्मन्स, काय ॲग्रेशन, काय अटॅक. मागच्या वेळेला 3.1 ओव्हरमध्ये 61 कंप्लीट केलं आणि या ठिकाणी धावसंख्या आपण मैदानावर बघतोय ती पोचली आहे, ती 16. किती चेंडू? 3 चेंडूमध्ये 16 धावा ओम. अतिशय चांगली सुरुवात, कारण या आधीच्या मॅचमध्ये जिथे सोडलं होतं सामन्याला तिथूनच सुरुवात केली आहे. 60 धावा जेव्हा तुम्ही 3 षटकात बनवता म्हणजे समोरच्या टीमने 102 धावा चेस केल्या होत्या. तसाच काही अप्रोच पाहायला मिळाला दुसऱ्याही मॅचमध्ये. पुन्हा एकदा श्रीकांत, यावेळेला मिडल स्टंपर बॉटम हँड ऑफ साईडला खेळत आहेत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडू थांबवण्यामध्ये यश. स्वतःशी पुटपुटत असताना जश फॉरवर्ड शॉट लेगला सरकले. त्यांना माहिती आहे की तो गॅपमधून चेंडू त्यांना काढायचा होता, तो टू द फिल्डर गेला. म्हणून स्वतःशी मोटिवेट करत असताना, स्वतःशी बोलत पुन्हा एकदा तयार होत आहेत श्रीकांतला सामोरं जाण्यासाठी. या वेळेला बघा गॅपच्या शोधात होते. हा गॅप त्यांना आवश्यक होता आणि तो गॅप या ठिकाणी बघायला मिळतोय. 4 धावांसाठी मॅग्निफिसंट बॅटिंग फ्रॉम जश पाटील. कॅप्टन कसा असावा, बॅटिंग कसं असावं, धावांची गती कशी असावी, सकारात्मक वृत्ती कशी असावी. सुपर बॅटिंग फ्रॉम आगरी कोळी समाज. इनसाइड आउटचा फटका. खूपच चांगली बॅटिंग करत असताना आई धारावी माऊली हा संघ 2 चौकार 2 षटकार पहिल्या 5 बॉलमध्ये अधिराज्य गाजवतोय. जश सध्या अशी सुरुवात केली तर फिल्डिंग पोझिशन मोनार्कच्या माध्यमातून एक ग्राफिक्स, एक लॉंग ऑफ आहे, एक डीप मिड विकेट, 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. पुढचा चेंडू फ्रंट फुटला आले, मात्र चेंडू जातोय टू द फिल्डर कव्हरला, एक्स्ट्रा कव्हरला आणि त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत 1 धाव आणि धावसंख्या 21 वर सरकत आहे. षटक संपलं पहिलं, धावसंख्या झाली 21. 21 रननी जश आणि जयेशनी सुरुवात केली. कॅप्टन स्वतः स्ट्राईक एंडवर होते. क्लिअर मेसेज दिलाय, त्यांना माहिती आहे की समोरच्या संघाने मागच्या वेळेला 6 षटकामध्ये त्यांनी 6 षटकात 2 चेंडू शिल्लक ठेवून 102 धावा काढल्या होत्या. हे बॅक ऑफ द ब्रेन जशच्या लक्षात आहे आणि जशनी सुद्धा 19 चेंडूमध्ये 61 धावा काढल्या होत्या. सो 2 स्ट्रॉंग बॅटिंग टीम्स समोरासमोर. अगदी बरोबर. प्रतापजी सरनाईक प्रीमियर लीग ऑर्गनाइज बाय प्रताप सरनाईक स्पोर्ट फाउंडेशन, एफिलिएट विथ टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन इंडिया, ITC SF, powered by Vihang Ahead, co-powered by Maruti Suzuki, Navneet Motors and Honda, beverage and energy drink partner Cloud9, FRL partner Sauli Creation, ball partner 68 ball, official scoring partner Crick Bro आणि ऑफलाईन स्कोरर म्हणून काम पाहत आहेत सोनमताई. त्याचबरोबर डिजिटल पार्टनर दीप डाईव्ह, लाईव्ह ब्रॉडकास्ट ग्राफिक्स पार्टनर मोनार्च, यूट्यूब लाईव्ह ऑन tenniskricket.in, इव्हेंट मॅनेजमेंट बाय अल्टिमेट इव्हेंट मेकर्स. डावखुरे आदाचे गोलंदाज अजीब येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवर.
पहिल्या षटकात 21 धावा आल्या आणि आता प्रत्युत्तर कशा प्रकारे देईल रॉयल स्टनर हे बघायचं आहे. अझीम तयार. सेकंड स्पेल अझीमने खूप सुंदर टाकला होता की वसई किल्लाईंकडून. आता मुंबईकडून गोलंदाजी करतात. इथेच त्यांना पहिल्या षटकात जास्त धावा मागच्या सामन्यात गेल्या होत्या. बघायचं यावेळेला ते काय गुणवत्ता सिद्ध करतायत. क्रीज कॉर्नरवरून चेंडू टप्पा पडल्यानंतर अपेक्षापेक्षा जास्त वरती आला होता. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. लाईन मिस केला. बीट झाले. ऑन साईडला फिल्डिंग बघूया. फाईन लेग वरती आहे. शॉर्ट बॅकवर्ड करले की क्षेत्ररक्षक आहे. ते मिड ऑन लेग फिल्डर बघतोय. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. ऑफ साईडला शॉर्ट थर्ड मॅन आहे. बॅकवर्ड पॉईंट आहे. कव्हर पॉईंट लेग फिल्डर आहे. क्षेत्ररक्षक तिथे कव्हरचा जो क्षेत्ररक्षक आहे तो सरकतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला येतोय. मिड ऑफ लेग फिल्डर सर्कलच्या आतमध्ये. जयेश स्ट्रायकर क्रीज कॉर्नरून टाकलाय. अँगल करत असताना चेंडू पुढे बोलवला होता की क्रीजच्या बाहेर आहे आणि खेळ फ्रंट फुटला खेळायला गेले. अशा वेळेला आरशाची भूमिका पार पाडणारे जयेशला कानमंत्र देणं नैसर्गिक आहे जयेशला. आणि तेच काहीतरी सांगतायत काय चुकलं, कारण क्रीज कॉर्नरला गेल्यानंतर चेंडू अँगल होतो आउटसाईड दी ऑफ स्टंप. बीट होत आहेत. बाला सर, मागच्या 3 दिवसापासून मीरा भाईंदर आणि ठाणेचा हाफ तुम्ही कव्हर करतात. मी एक दिवस होतो आज या दिवसामध्ये जॉईन झालोय. असं नाही वाटत की आजचा ग्रुप थोडासा टफ वाटतोय किंवा खूप चांगल्या दर्जाचं क्रिकेट प्रत्येक टीम खेळते? परफेक्ट वर्ड. टफ टीम आहे. अतिशय सुंदर खेळ दाखवत आहेत. राईट वर्ड. अक्रॉस द लाईन काय गोलंदाजी होते. अझीम आपली सगळी चूक दुरुस्त करत असताना उबेद खानने दिलेला विश्वास सार्थक करताना अझीम इज बॅक. ओरिजिनल अझीम आता दिसायला लागलाय मुंबई इंडियन्सकडून. अझीम आपल्या सगळ्या चुका दुरुस्त करत असताना त्याला माहिती आहे की मागच्या सामन्यात मला जास्त दाबा मी दिल्या होत्या. त्या सगळ्या चुका दुरुस्त करून कॉन्फिडेंटली क्रीज कॉर्नरचा वापर करून बेदकता गोलंदाजीचे दाखवतोय. गुड बॉलिंग फ्रॉम रॉयल स्टनर्स. चेंडू पॅटर्न पॅचच्या मध्ये यॉक करायचा प्रयत्न. बॉटम हँडचा वापर. चेंडूला लास्ट मोमेंटला प्लेस करायचा प्रयत्न. सिंगल कन्वर्ट करतायत चिकी त्या ठिकाणी. गुड क्रिकेट. मराठीमध्ये सांगू तर ठसन खुन्नस दोन्ही गोलंदाज आणि बॅट्समॅनमध्ये बघायला मिळतंय. एका बाजूला ताकद, दुसऱ्या बाजूला चातुरता या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्याला माहिती होते की ब्लॉक कॉलमध्ये अटॅक करणार, बोल्ड होण्याची भीती आहे. मात्र सिंगल कन्वर्ट करून स्ट्राईकला रोटेट करतायत सकारात्मक वृत्तीने. जयेश फुल टॉस करून घेतलाय ऑन साईडला. हा चेंडू जश बघा किती खुश आहेत कॅप्टन अभिनंदन करत असताना त्यांना. आणि 6 धावा. मॅग्निफिसंट स्ट्रोक फ्रॉम जयेश. बघा जश आणि जयेशमध्ये दोघेही तेवढे समान आहेत. मात्र जश जेव्हा रिदममध्ये येतो, जयेश खास करून जशच्या कंपॅरिझनमध्ये तो जास्त डेंजरस होतो. जयेशचा हा जो पवित्र आहे आणि ज्या प्रकारे तो फटका लगावतो, गोलंदाजाला सुद्धा धडकी भरवतात. तिखट बॅटिंग असं म्हणायला हरकत नाही. सकाळच्या सत्रात जर तुम्ही नाश्त्यामध्ये मिसळपाव खाल्ली असेल तर तशी टेस्टी बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ओम बुलढाण्याचे आमचे RJ ओम सोनावणे विदर्भाचे समालोचक आहेत. आम्हाला साथ देत आहेत 24 तारखेपासून या ठिकाणी. चर्चा काहीतरी बॉलर बरोबर झालेली आहे, कारण तो षटकार गेला तो परत जाता कामा नये. कारण कडक बॉलिंग अझीम करत होते. मात्र अझीमचा समाचार घेतला फुलटॉसवर. क्रिस कॉर्नर यावेळेला शॉर्ट ऑफ लेंथ आहे. चक्रव्यूह नाहीये ना बघायचं आहे. मात्र शॉर्ट ऑफ लेंथला ऑन साईडला पुल केलेला आहे. इट इज अ बिग वन्स अगेन फ्रॉम जयेश. मॅग्निफिसंट स्ट्रोक. अगदी बरोबर. जिनके इरादों में दम होता है उन्हीं के शॉट दूर तक जाते हैं. हा दम दाखवलाय. 2 बॉल फेस केले जयेशने आणि दोन्ही बॉलवर रिझल्ट काय तर 2 षटकार आहेत. जयेश मॅन इन फॉर्म. या आधीच्या सामन्यात जिथे बॅटिंग सोडली तिथूनच सुरुवात केली या खेळाडूने आणि हे वादळ आता कोण थांबवेल हा प्रश्न आहे. 2 षटकात 34 धावा धाव फलकावर लगावल्या आहेत आई धारावी माऊली या टीमने. मॅग्निफिसंट बॅटिंग. पॉवर प्लेमध्ये कशी फलंदाजी करावी याचं उत्तम उदाहरण जश आणि जयेश पुन्हा एकदा दाखवत असताना. मागच्या वेळेला 58 धावांची पार्टनरशिप, यावेळेला तुम्ही बघताय मॅग्निफिसंट पार्टनरशिप त्या ठिकाणी करत असताना दोघेही सकारात्मक वृत्तीने खेळत आहेत. एकमेकांना शाबासकी देत आहेत, एकमेकांना पाठराखण करतायत, एकमेकांना मोटिवेट करतायत, एकमेकांना ऊर्जा देत आहेत. दॅट इज कॉल्ड पॉझिटिव्ह ॲटिट्यूड.
आगरी कोळी समाज आशिष म्हात्रेने अंडर 19चा विश्वकप उचलल्यानंतर ते स्वप्न भारत मातेचं तिरंगाचं पूर्ण झालं. ग्रेट प्लेयर, ग्रेट परफॉर्मन्स. चर्चा होते कारण जास्त धावा गेलेत पॉवर प्लेमध्ये आणि त्यामुळे पुढचा गोलंदाज कोणाला आणायचा, कसा कंट्रोल करायचा, कारण मागच्या वेळेला याच फिल्डिंग टीमनी 100 धावा दिल्या होत्या. त्यामुळे ते प्रयत्न करतायत येणाऱ्या 4 षटकांमध्ये धावा कसं कंट्रोल करता येईल आणि गोलंदाजीमध्ये बदल. आणि गोलंदाज आता येतोय गोलंदाजी करण्यासाठी तोहीन. तोहीन सगळ्यात इकॉनॉमिकल होता 4 गोलंदाजांमध्ये. क्रीज कॉर्नरवरून अँगल करायचा प्रयत्न या ठिकाणी, बट इट इज अ वाईड. राईट हँडरला तुम्ही ऑफ स्टंपवर ठेवणं आवश्यक आहे. तुम्ही ऑफ स्टंपच्या बाहेर जर टाकायचा प्रयत्न केलात नकारात्मक चेंडू पडतोय. त्यामुळे पंचांचा इशारा या ठिकाणी वाईडच्या माध्यमातून येते. अवंतर धाव. धावसंख्या झाली 35. बॅट अँड पॅटच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय द्विधा मनस्थितीमध्ये. थोडा थांबून आला होता द्विधा मनस्थितीमध्ये. फलंदाज फ्रंट फुटला खेळू का बॅक फुटला खेळू या विचारात होते. मात्र शेवटच्या क्षणी तो चेंडू निघून जातो यष्टिरक्षकाकडे. मेरिट ऑफ द डिलिव्हरीवर खेळणं अत्यंत आवश्यक असतं. तीच चर्चा करण्यासाठी 9 सेकंडचे फलंदाज जात आहेत, सांगतायत. जशशी बोलत असताना इज अ फॅन्टॅस्टिक क्रिकेटर. जश मॅग्निफिसंट वंडर बॉय आहेत आणि काय त्यांची शैली आहे खेळायची. पॉझिटिव्हनेस, फुटवर्क, टायमिंग, स्ट्रोक सिलेक्शन, फटका बनवणं. कॅप्टन आहेत या टीमचे. बॅकफुटला आले, थांबले, नंतर चेंडूला अटेम्प्ट करत असताना आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी. ही सूचना जयेशने केली होती. थोडासा थांब, चेंडू बघ, चेंडूला येऊ दे, चेंडूला मिडलिंग कर आणि 6 धावा या ठिकाणी येत असताना आपल्याला बघायला मिळते. आई धारावी माऊली या संघातील संघनायक जयेशच्या बॅटमधून. खूपच चांगला फटला. बॅकफुटवरून पंच आणि लॉफ्ट केला होता. जाणीवपूर्वक ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला षटकार येतोय. आणि आणखी एक फायदा असा झाला बाळा सर की हवेचा प्रवाह सध्या उजव्या हाताच्या बॅटरसाठी जेव्हा कॉमेंट्री एंडने गोलंदाजी होते त्याला सूट करेल आणि हवेच्या साथीने बॉल तितक्याच वेगाने मग मैदानाच्या बाहेर गेला पंचवर. येस, पश्चिमेकडून ईशान्येकडे वारा वाहतोय आणि त्यामुळे मॅग्निफिसंट स्ट्रोक फ्रॉम जश. आणि काय कॉम्बिनेशन आहे बघा ना. जेव्हा जश थोडासा चुकतो तो जयेश सांगतो, जेव्हा जयेश चुकतो तो जश सांगतो. हे जे कॉर्डिनेशन आहे, हा जो संवाद आहे तो धावा देऊन जातोय. व्हेरी गुड. थांबून चेंडूला अप्पिश खेळत आहेत. क्षेत्ररक्षक मागे होते त्या ठिकाणी, मात्र खूप सुंदर पद्धतीने धावत असताना त्या ठिकाणी जेल टिपतायत. त्यामुळे मैदानावरती फलंदाज बाद होतोय तो जश पाटील, कॅप्टन. बट वॉट अ बॅटिंग फ्रॉम दिस यंग वंडर बॉय. अतिशय सुंदर बॅटिंग, सकारात्मक वृत्ती, स्ट्रोक सिलेक्शन, फुटवर्क, टायमिंग आणि मॅग्निफिसंट लिडरशिप क्वालिटी. कसं सुरुवात करावा एका संघनायकाने आणि तो उरलेला 10 खेळाडूंसाठी कसा आदर्श असावा याचं उत्तम उदाहरण आहेत जश पाटील. खूपच चांगला झेल दीपेनचा. 23 ब्रेक थ्रू मिळवून देत आहेत. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये हा झेल कंप्लीट केला. शेवटपर्यंत बॉलची पकड सुटू दिली नाही आणि जेशची चांगली इनिंग समाप्त होते. 13 बॉलमध्ये 28 धावा जेशने ठोकल्या. एक आयडियल स्टार्ट देत असताना या लढतीमध्ये. आणि न्यू बॅटर बॅटिंगसाठी आता अनिकेत चव्हाण. मूळचे आई वडील विदर्भातील वाशिमचे आणि त्यानंतर ते वास्तव्यास आले या परिसरात. आणि आता अनिकेत चव्हाण आई धारावी माऊली या टीमसाठी डावखुरी हाताचा बॅटर आहे आणि खूप चांगली फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. येस, मॅग्निफिसंट बॅटिंग आणि 225चा बॅटिंग ॲव्हरेज. जयेशने आपलं काम करून त्यांनी पुन्हा एकदा चांगली पार्टनरशिप करून जयेश आणि जयेशने एक चांगला पाया या ठिकाणी आई धारावी माऊलीसाठी. जसं नाव आहे देवीचं, कुलदेवी कुलस्वामिनी आहे आगरी कोळी समाजाची धारावी देवी. आणि तशीच बॅटिंग या ठिकाणी करत असताना या आगरी कोळी समाजातील खेळाडू बघायचं आहे. आता नवीन बॅट्समॅन आले ते धावा कुठपर्यंत येतात. वाऱ्याचा वेग वाढतोय कारण आता पौर्णिमा जवळ येते. त्यामुळे आय टाईड असल्यामुळे या वाऱ्याचा वेग दुपारी अजून वाढेल. मात्र या वाऱ्याच्या बरोबर या ठिकाणी PSPLमध्ये सगळे खेळाडू कसा परफॉर्मन्स दाखवत आहेत हे बघायला नक्की आवडेल. विटारा मारुती सुझुकी ही कार दुपारच्या सत्रात खेळणारे संघ अर्थातच स्टेज वाईजच्या टीम आणि त्यामध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट MVP राहणाऱ्या खेळाडूसाठी दिला जाईल. ही कार कुठला खेळाडू आपल्या दारात लावेल यासाठी प्रतीक्षा आहे. PSPLचे शानदार पर्व आपल्यासमोर.
पहिलं पर्व आणि चौथा दिवस मीरा भाईंदर ग्रुपचा एक महत्त्वाचा सामना. आणि मागच्या 3 दिवसांचं ऑब्झर्वेशन सांगतो. प्रत्येक टीमला टफ सिच्युएशन आहे. ताकदवान संघ एकमेकांच्या विरोधात आहेत या पूलमध्ये. तिसरं षटक मार्गस्थ. नवीन बॅट्समॅन अनिकेत. बॅटन पॅटच्या मध्ये चेंडू. वॉट टायमिंग. डावखुरा फलंदाज कसा असावा याचं उत्तम उदाहरण. पायावरती ऑन द पॅड चेंडू होता. मॅग्निफिसंट टायमिंग. 6 धावा. बॅट फिरली स्टाईलमध्ये आणि बॉल गेला बाउंड्री लाईनमध्ये. काय हँड आय कॉर्डिनेशन. पहिला बॉल असं वाटतच नाही की पहिला बॉल फेस करतोय अनिकेत चव्हाणांनी हवाईचा फायदा घेतला. माहिती होते की एक वेळ जर बॅटर बॉल कनेक्ट चांगला झाला तर हवा आहे आणि हवेच्या साथीने आपली हवा तयार होऊ शकते. हवा तयार झाली आहे या मॅच मध्ये. आई धारावी माऊली या टीमची. येस, विथ द विन. नक्कीच जेव्हा कॅप्टन असा खेळतो अशा पद्धतीने जश, तेव्हा नक्कीच आदर्श देऊन जातो आणि तेच आदर्श अनिकेतच्या माध्यमातून पहिल्या चेंडूमध्ये षटकाराच्या माध्यमातून या ठिकाणी आपण बघतोय. आई धारावी माऊलीसाठी 6 धावा. संघाची धावसंख्या पुढे सरकता येते आता 47 वर इन द थर्ड ओव्हर. अँगल करायचा प्रयत्न. मात्र हा बॉल टाकला नसल्यामुळे डेड बॉल देत असताना पंच, कारण रिलीज ऑफ द डिलिव्हरीला त्यांचा पाय स्किट झाला तिसऱ्या स्टेपमध्ये. ग्रीप, रनवे, रिलीज ऑफ द डिलिव्हरी आणि फॉलो थ्रू, आणि त्या तिसऱ्या स्टेपमध्ये चुकल्यामुळे पुन्हा एकदा रिदमवर येत आहेत. स्टार्टिंग पॉईंटवर येत आहेत गोलंदाज. पॅटर्न पॅचमध्ये डावकुऱ्या फलंदाचा अतिशय क्लासिक ऑफ ड्राईव्ह प्लेसमेंट. सिंगल पूर्ण करतायत अनिकेत. स्ट्राईक रोटेट करत असताना त्यांना माहीत आहे की जयेशकडे तेवढी कॅपॅसिटी आहे. जयेशला स्ट्राईक देत असताना संघाच्या धावसंख्येला पुढे नेत आहेत आता 48 वर. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. 48 म्हणजे जवळजवळ 16च्या पलीकडे धावांची गती या ठिकाणी आपण बघतोय. आई धारावी माऊली, जश पाटील यांचा संघ या ठिकाणी उभारताना जशचा त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे आणि अजूनही मैदानावर जयेश आहे, त्यामुळे ती आशा त्या फलंदाजावर आहे. बॅटन पॅचच्या मध्ये यॉक करायचा प्रयत्न आणि बरोबर ब्लॉक होलमध्ये खोदून काढायचा प्रयत्न केला. उशीर झाला मात्र चेंडू यष्टीवर. आघाडीचा फलंदाज जयेश बाद. बिग विकेट फॉर उबेद खान. अनप्लेएबल डिलिव्हरी असं म्हणायला हरकत नाहीये. टोक क्रशिंग यॉर्कर तौहीदचा. 3 बॉलमध्ये 12 धावा, 2 षटकार लगावले होते आणि तिसऱ्या बॉलवर जयेश बाद होत आहेत. 2 षटकार ते या आधीच्या षटकात लगावले. तौहीदचा एक अनप्लेएबल बॉल. अशा प्रकारचे बॉल खूप कमी वेळा पडतात. हा बॉल बघा, टोक क्रशिंग यॉर्कर. उत्तर नव्हतं या बॉलचं. बॅटही खाली येण्याची वेळ नव्हती आणि कमी सेकंदांमध्ये फर्निचर डिस्ट्रॉय केलं. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. तौहीदने एकाच षटकात दोन्ही सलामीवर बाद केलेत. बघा, अँगलने आतमध्ये आणला बॉल आणि त्यानंतर इशारा देत असताना आपल्या टीममेट्सला की सर्वात घातक विकेट, दोन्ही विकेट मी माझ्या खात्यात घेतल्या आहेत. आणि या ठिकाणून आता दबाव वाढेल आई धारावी माऊली या टीमवर. पुनरागमन केलंय रॉयल स्टनरने. तर षटक संपले. 3 धावसंख्या झाली आपण बघतोय मैदानावरती. ते आई धारावी माऊली यांचे 48 धावा. आमच्या रनिंग कॉमिटीला आम्ही वाणीला थोडी विश्रांती देतोय. या ऐकूया बुलढाणा जिल्ह्याचे आमचे RJ ओम सोनावणे यांना. धन्यवाद सर. पहिल्या 3 षटकात टॉप गिअरमध्ये टॉप क्लास बॅटिंग पाहायला मिळाली. जश आणि जयेश हे सलामीवीर बाद झाले. 48ला 2 अशी परिस्थिती आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर. प्रोजेक्टेड स्कोर 16च्या सरासरीने जर खेळली, जो करंट रन रेट आहे, तर 96. 18च्या सरासरीने धावा आल्या तर 102 आणि 20च्या सरासरीने धावा आल्या तर मग 108 होऊ शकतात. न्यू बॅटर बॅटिंगसाठी उजव्या हाताचे फलंदाज यश येत आहेत. प्रताप सरनाईक प्रीमियर लीगचं पहिलं पर्व, ज्याचा आहे तुम्हा आम्हा मिरांद भाईंदर वासियांना, ठाणे वासियांना गर्व. कारण मीरा भाईंदर वासियांसाठी प्रथमतःच इतकी मोठी भली मोठी स्पर्धा आली आहे, ज्याचं आयोजन पूर्वेजी सरनाईक साहेब, युवा सेना कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून, आणि हे स्वप्न, ही संकल्पना सत्यात उतरवली आहे नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडांगणावर. PSPLचा हा थरार. नवीन गोलंदाज आमिर दाफेदार, उजव्या हाताचे गोलंदाज, खूप चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत आणि या आधीच्या सामन्यात सामनावीरचे मानकरी ठरले होते आमिर दाफेदार. कमालीची बॅटिंग केली होती. अनिकेत चव्हाण जे 7 धावांवर बॅटिंग करतायत, स्ट्रायकिंग एंडला पहिला बॉल फेस करतील. पुलर लेनचा बॉल होता, चॉप केलाय. सिंगलचा प्रयत्न, जर स्टंपवर बॉल लागला असता तर अनिकेत पुन्हा एक वेळ रनआउटच्या स्वरूपात
बाद होऊ शकले असते. या आधीच्याही सामन्यात अनिकेत चव्हाण धावबाच्या स्वरूपातच बाद झाले होते. रनिंग बिटवीन द विकेट महत्वाची असते. 1 रन, धावसंख्या 49 आणि आता स्ट्रायकिंग एंडला यश पोहोचतायत. सोसाट्याचा थोडासा हळूहळू हवा वाहतोय, त्याचा फायदा फलंदाज आणि गोलंदाज घेतील का? कारण सध्या ज्या एंडने गोलंदाजी होते त्या एंडने ऑन साइडला फटके लगावणं उजव्या हाताच्या बॅटरसाठी सोपं काम आहे. तोच प्रयत्न होता. फुलर लेनचा बॉल अक्रॉस लाईन फटका खेळलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक एका धावेच्या मदतीने आई धारावी माऊली या टीमच्या 50 धावा धाव फलकावर लगावल्या जातात, ज्यामध्ये खूप मोठं योगदान आहे जश आणि जयेशचं. 8 धावांवर नाबाद आहेत अनिकेत. यश 1 धाव काढून नुकतंच खातं उघडलंय. आमिर या षटकात कंट्रोलने गोलंदाजी करत असताना फॉलो करतायत बॅटरला, हे महत्वाचं. प्रोजेक्टेड स्कोर 15ची सरासरी 90, 17च्या सरासरीने धावा आल्या तर 95, 19च्या सरासरीने आल्या तर 100 होतील. आणखी एक फुलर लेनचा बॉल, लवकर बॅट फिरवली अपील या बॉलवर. पंचांनी आकाशाला बोट केलंय आणि फलंदाज अनिकेत चव्हाणचा खेळ समाप्त. याही मॅच मध्ये अनिकेत चव्हाण 8 धावांवर बाद होत आहेत. या आधीच्याही मॅच मध्ये लवकर बाद झाले होते. बॅट लवकर फेस क्लोज केला होता आणि त्यामुळे बॅटची कडा लागली. आमिर दाफेदार आला, भाव खाऊन गेला, विकेट प्राप्त करतायत. या मॅच मध्ये तिसरा धक्का 50 धावांवर लागतो आहे आई धारावी माऊली संघाला. सर अर्थातच मागच्या 9 धावांमध्ये 3 विकेट गेले आहेत आई धारावी माऊली या टीमच्या. नाही, चांगलं कमबॅक केलं उबेतला. बॅक ऑफ द ब्रेन, त्याला माहिती आहे की धावा सुरुवातीला नक्कीच जास्त गेल्या, आपल्याला कंट्रोल करायला पाहिजे. जयेश आणि जश खेळत असताना धावांचा वेग फार वाढला होता, मात्र नंतर उबेदने जी कॅप्टनशिप केली आहे, चांगली गोलंदाजी आपल्या गोलंदाजाच्या माध्यमातून बघायला मिळाली. कम्पेअर्ड टू फर्स्ट मॅच, या मॅचमध्ये या ठिकाणी रॉयल स्टर्नसचे बॉलर चांगली बॉलिंग करतायत. अगदी चांगली गोलंदाजी. आमिर दाफेदार, तौहीद, अजीब या 3 गोलंदाजांनी पुन्हा पुनरागमन करून दिलं आहे रॉयल स्टर्नर या टीमला. आणि हे विसरून चालणार नाही आई धारावी माऊली या टीमला की याच टीमने 102 धावा सहजतेने चेस केल्या होत्या, त्यामुळे त्याकडेही लक्ष असणार आहे. जयदेव येत आहेत नवीन फलंदाज बॅटिंगसाठी. उजव्या हाताचे बॅटर. पहिला बॉल सरळ बॅटने ताणून मारलाय, आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न, परंतु लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. उंच गेला हा बॉल, दूर नाही आणि आमिर दाफेदारच्या खात्यात लगातार 2 बॉलवर 2 विकेट. 2 in 2. मॅग्निफिसंट परफॉर्मन्स फ्रॉम दिस यंग प्लेअर आमिर दाफेदार. मागच्या वेळेला बॅटिंग एक पात्री अभिनय करत असताना मॅग्निफिसंट बॅटिंग केली, यावेळेला सुद्धा आल्याबरोबर 2 विकेट्स त्या ठिकाणी काढत असताना. तर इथे कौतुक करेन मी रॉयल स्टर्नर्सचं. सुरुवातीला धावा नक्कीच गेल्या, मात्र आता सामन्यामध्ये यायचा प्रयत्न करतायत, सामना कंट्रोल करायचा प्रयत्न करतायत. धावा कशी कमी धावांमध्ये समोरच्या संघाला रोखता येईल हा प्रयत्न इथे दिसतो. विनर विरुद्ध विनर हा सामना आहे. जो संघ विजयी होईल तो सरळ क्वालिफाय होणार आहे 4 पॉईंटने. हर कहानी जो मुझे रोज सुनानी है, सफलता सिर्फ मेहनत की दीवानी है. आणि मेहनत या मॅच मध्ये घेत असताना आमिर दाफेदार अँड कंपनी अर्थातच रॉयल स्टर्नर हा झेल पकडला. आमिर दाफेदारचं सेलिब्रेशन. 2 बॉलवर 2 विकेट आणि आता येणारा बॉल हॅट्रिक बॉल असणार आहे. बॅटिंगसाठी उमेश येत आहेत. एक काळ गाजवला आहे खेळाडूने गोलंदाजीने आणि तितकीच चांगली फलंदाजी सध्या ते करताही आहेत. हॅट्रिक बॉल ऑन हॅट्रिक आमिर दाफेदार. या आधीच्या सामन्यात बॅटिंग खूप दर्जेदार केली, आता गोलंदाजी तितकीच उत्तम करतायत. हॅट्रिक बॉल फुलर लेनचा बॉल होता आणि कसं बस या बॉलला खेळून काढलंय, शरीरापासून दूर केलंय. सिंगल या बॉलवर हॅट्रिक वाचवली आहे. उमेशचं खातं उघडते. व्हेरी गुड डिलिव्हरी, व्हेरी गुड डिलिव्हरी. यॉर्कर लेंथवर बोल्ड करायचा प्रयत्न होता. तुम्ही पाहिलं असेल दाफेदारने दोन्ही हात डोक्यावर ठेवले होते. जवळजवळ विकेट मिळेल असं त्याला वाटलं होतं. ट्रिक पूर्ण होईल. पहिल्यांदा PSC आपल्याला या ठिकाणी PSPLला बघायला असं वाटलं होतं, मात्र तसं होत नाही. शेवटच्या क्षणी बॅट्समॅन बचावात्मक पद्धतीने खेळत असताना. फुलर लेनचा बॉल पुन्हा एक वेळ समोर खेळण्याचा प्रयत्न. आणि PSPL या स्पर्धेत 13 बॉलमध्ये अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम इतिहास घडवला गेला. PSPL या स्पर्धेत काल रात्रीमध्ये 2 षटकांचा स्पेल असतो गोलंदाजाचा आणि दोन्ही षटक मेडन टाकण्याचा पराक्रम काल इस्रामने केला. क्या बात आहे, क्या बात आहे. सकाळी आपण एक मेडन ओव्हर आपण पाहिला होता आणि संध्याकाळी 2 मेडन ओव्हर, आपल्याला 3 मेडन ओव्हर काल बघायला मिळाले. इथे मी उबेन कालचं अभिनंदन करीन. द वे स्पिरिट ऑफ क्रिकेट जागरूक करायचा असतो एक ठराविक मुवमेंटला, उबेदने ते केलं आहे, दाफेदारने ते केलं आहे. त्यामुळे पूर्ण रॉयल स्टर्नर्सचा संघ एकत्र येऊन आता जबरदस्त लढाई करतोय. आमिर दाफेदार
4 धावा 2 विकेट पूर्णपणे मॅचला टर्न करत असताना दबाव शिफ्ट केलाय आई धारावी माऊली या टीमवर. एक महत्वाचा खेळाडू आहे आमिर दाफेदार. प्रोफेशनल क्रिकेटचा एक्सपिरियन्स आहे आणि या टीमचा तर तो हुकमाचा एक्का आहे असंही म्हणायला हरकत नाही बाला सर. नक्कीच नक्कीच इज अ फॅन्टॅस्टिक लेदर प्लेयर नोईंग द टेरिफिक नॉलेज ऑफ कॉपी बुक आणि तेच शॉट्स त्याचे बघायला मिळाले मागच्या वेळेला बॅटिंगच्या वेळेला. आणि आता सुद्धा क्रिकेटमधला जो आय आहे, आय म्हणजे इंटेलिजन्स, आय म्हणजे चाणक्य नीती, आणि हा जो चाणक्य आहे तो आहे आमिर दाफेदार. 52ला 4 षटक समाप्त झाले आहेत. अजीब येत आहेत गोलंदाजीसाठी. यश खेळत आहेत 2 बॉलमध्ये 2 धावांवर. आणि कित्येकदा जेव्हा सोनम चव्हाणताई असतात स्कोरिंगला तेव्हा अनेक समालोचकांना त्याचा फायदा होतो, कारण ज्या गोष्टी अनेक समालोचकांना माहीत नसतात त्याही त्या सांगतात आणि त्याचं विश्लेषण करताना समालोचकही मग त्या गोष्टींचा फायदा होतो, समालोचन आणखी बहरते. टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा बॉल. अजीब अजीब है ये खिलाड़ी. नहीं, मैं तारीफ करना चाहूँगा अजीम का. वो आहिस्ता आहिस्ता सीख रहे. गलतियाँ ज़रूर हुई थी पहले मैच के पहले ओवर में जब मुंबई इंडियंस से वो गेंदबाजी कर रहे थे, उसके बाद वसई किल्ला इंडियंस की तरफ से आए तो अच्छी गेंदबाजी की. ये उबेद ने वहाँ पे देखा उसको और उन्होंने अभी किल्ला इंडियंस से उन्हें लाया है ताकि अजीम अच्छी तरह से गेंदबाजी करे, अपना इकोनॉमिकल एनालिसिस अच्छी तरह से मेंटेन करे, जैसे दाफेदार ने यहाँ पे दिखाया. जी हाँ बिल्कुल. 52 रन हो चुके हैं 4 विकेट के नुकसान पर. फील्ड पोजीशन आप देख रहे हैं. सामने की गेंद दी, हवा में खेला है, कनेक्शन उतना खास हुआ नहीं था लेकिन फर्क नहीं पड़ता है. गैप में गेंद थी और गेंद चली गई है वाइडिश लॉन्ग ऑफ डीप एक्स्ट्रा कवर के बीचों बीच 4 रनों के लिए. PSPL 4. कौन बताता है समंदर का रास्ता नदी को, जिसको मंजिल का शौक हो वो कभी मशवरा नहीं लेते. क्या बात है, क्या बात है ओम. विदर्भाचे आमचे समालोचक वेगवेगळे शब्दकोश, हिंदी भाषेतले शब्द अतिशय सुंदर पद्धतीने PSLमध्ये मांडत असताना, आणि हे सगळे अपकमिंग यंगस्टर्सना जेव्हा बघतो कॉमेंट्री करताना मराठीतून हिंदीमधून, तो खूप आनंद मिळतोय. 56 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. अजीब के दूसरी गेंद पर एक बढ़िया शॉट लगाया, गैप में शॉट को खेला था, उसका फायदा बल्लेबाज यश को हुआ. रन संख्या 56. पहले 2 ओवर में हमने देखा था कि एक बेहतरीन स्टार्ट, 41 रनों की पार्टनरशिप सिर्फ 15 गेंदों में हुई थी जश और जयेश के बीच, लेकिन उसके बाद पार्टनरशिप बन नहीं रही. एक और लोअर फुल टॉस गेंद ऑन साइड के क्षेत्र में खेलना चाहते थे, बल्ले का अंदरूनी किनारा लगकर गेंद शॉर्ट फाइन लेग के क्षेत्र में. तब तक 1 रन आसानी से इत्मीनान से पूरा करेंगे बल्लेबाज महेश इस सिंगल के साथ. रन संख्या 57. 4.3 ओवर की समाप्ति. उमेश के ऊपर जिम्मेदारी थोड़ी सी बढ़ गई है. अंधेरा घना है लेकिन दिया जलाना और लड़ना कहाँ मना है. बराबर है, बराबर है. लड़ना ज़रूरी है. अगर आपको मैच को जीतना है तो संघर्ष करना पड़ेगा, आपको वहाँ पे खड़ा रहना पड़ेगा, परफॉर्म करना पड़ेगा. वो दोनों ही टीम हम देख रहे हैं. सवाल यह है कि कितना टारगेट देंगे यहाँ पे. एक और घूम घुमा के ना आता है ना पता है. फिलहाल ये बात अलग है कि ना कोई खता है. नहीं, मैंने जैसा कहा, देखिए अजीम मैच्योर होते जा रहे हैं ऐसा ऐसा. जब आपके देखिए आपको जब शाबाशी मिलती है, आपको कैप्टन से जब तारीफ मिलता है, मोटिवेट मिलता है, तो आप अपने गलतियों को अपने आप सुधार देते हैं. अजीम वही कर रहे हैं, अपने गलतियों को सुधारा है और अच्छा परफॉर्म करने की कोशिश कर रहे हैं. आमिर दाफेदार का भी रोल इंपॉर्टेंट है ना. पिछले ओवर में जब 2 विकेट आप लेते हो, सामने वाली टीम के ऊपर दबाव है, नए बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे हैं, उसका फायदा अजीब ले रहे हैं इस ओवर में. यकीनन यकीनन वो कंसिस्टेंसी उनको भी मेंटेन करना पड़ेगा दाफेदार जैसा. एक और बार गेंद आई, घूमी, विकेट कीपर के हाथों में दिखी. पिछली 2 गेंदों पर काफी सवाल पूछ के गए हैं अजीब उमेश इनको. यकीनन यकीन. देखिए दोनों तरह से जब अच्छी गेंदबाजी, जैसे दाफेदार ने 2 विकेट निकाला, अजीम टाइट बॉलिंग कर रहे, जगह नहीं दे रहे, रूम नहीं दे रहे, तो यकीनन प्रेशर बढ़ जाता है. वो प्रेशर अभी ग्राउंड के ऊपर दिख रहा है. और फुटवर्क का भी इस्तेमाल नहीं कर रहे हैं उमेश. खड़े खड़े खेलने की प्रयास. ये फील्ड पोजीशन देखिए, डीप एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, काउ कॉर्नर, डीप मिड विकेट, 30 गज दायरे के बाहर नजर आ रहे हैं. इस बार फुटवर्क का इस्तेमाल करना चाहते थे, सफल हुए थे. लिंक पड़ने के बाद अब की बार गेंद सीधी रही. पहली 2 गेंदों पर घुमाव था, छोड़ती हुई जा रही थी. अब की बार टिप्पा पड़ने के बाद बॉडी पर समाप्त हुई. समाप्त हुआ ये ओवर 3 डॉट बॉल के साथ. रन संख्या 57, लॉस ऑफ 4 विकेट. नहीं, मैं यहाँ पे अभिनंदन करना चाहूँगा अजीम को. पिछले मैच के एनालिसिस के कंपैरिजन में अजीम ने अपने आप को मेंटली बहुत स्ट्रॉन्ग किया है, अच्छी गेंदबाजी की है. ऐसा ही सीखना चाहिए. जब ऐसे आप सीखते हो तो आपका मेंटल स्ट्रेंथ बढ़ता है. और पिछले कुछ ओवर्स में यहाँ पे उबैद खान जो कैप्टनशिप कर रहे हैं, लीडरशिप क्वालिटी जो दिखा रहे हैं, रॉय स्टर्नस का कैप्टन का,
तारीफ आहे काबिल. एका गोष्टीवर तुमचं लक्ष हेरेल सर, मागच्या 15 बॉलमध्ये टीम आई धारावी माऊली संघाने 3 विकेट गमावल्या आहेत आणि फक्त 16 धावा आल्या आहेत. या ठिकाणी पूर्ण पलटवार म्हणजे मॅचचा अप्रोचच चेंज केलाय गोलंदाजी करणारी टीम रॉयल स्टनरने. हा फरक आहे. ज्या 15 चेंडूमध्ये 39 धावा करणारा संघ त्याला थांबवलंय, म्हणून मी ते म्हणालो उबेद खानचं अभिनंदन. मेनी टाईम तुम्हाला कॅप्टनशिप कसा चेंज ऑफ बॉलिंग करतोय, फिल्डिंग कसं लावतो हे बघायचं असतं आणि ते उबेदनी या ठिकाणी आपल्या सगळ्या चुका दुरुस्त करताना मागच्या सामन्याचा खूप सुंदर पद्धतीने उरलेल्या षटकांमध्ये कॅप्टनशिप हाताळत आहेत. मागचे 15 बॉल नावावर केले आहेत रॉयल स्टनरने. पहिले 15 बॉल नावावर होते आई धारावी माऊलीच्या. नवीन षटकाची सुरुवात. पहिला बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप टाकलाय. व्हाईट बॉलनी सुरुवात. समांतर केले पंचांनी हात. धाव आली अवांतर. धावसंख्या होते आहे या अवांतर धावेच्या मदतीने 58 आणि DRS ची मागणी आता फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून. अंपायरनी फेअर बॉल कळवलाय. त्याला चॅलेंज करत असताना गोलंदाजी करणारा संघ रॉयल स्टनर्स. हा व्हाईट बॉल आला तर धावसंख्या 58 होईल आणि हा जर बॉल फेअर आला तर मग एक बॉल कमी होईल. इट्स अ फेअर बॉल. चांगला DRS फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. नाही, हुशार आहेत. उबेद खान इज अ लिजंड प्लेअर, नो लॉट ऑफ एक्सपिरियन्स आणि राईट टाईममध्ये तो रिव्ह्यू मागितला त्याने आणि त्यामुळे तो फॅर डिलिव्हरी आला आहे. रिव्ह्यू रिटर्न होईल. फेअर बॉल. ऑनफिल्ड पंचांनी हा व्हाईट बॉल कळवला होता. टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स होऊन बॉल विकेट कीपर कडे चाललाय. तौहीद आग ओकणारी गोलंदाजी करत असताना या आधीच्या षटकात 2 विकेट तौहीदच्या खात्यात होत्या. या षटकात आता लगातार 2 बॉल त्यांनी डॉट बॉल टाकलेत. या आधीच्या षटकामध्ये आमिर दापेदार 4 रन देत 2 विकेट प्राप्त केली. ते अजीबने चांगली गोलंदाजी केली आणि आता सर्वच गोलंदाज अतिशय चांगल्या प्रकारे कामगिरी करतायत. फुलर लेनचा बॉल चॉप करून सिंगल सहजतेने मिळताना दिसते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तो झालेला नाहीये. एकच रन या बॉलवर आणि आतापर्यंत या षटकाची गती जर पाहिली तर 120, 121, 122 दरम्यान तौहीदने गोलंदाजी केली आहे. नाही, कौतुक आहे. कारण एखादा गोलंदाज जेव्हा टाईट गोलंदाजी दाफेदारने ते केलं, नंतर तौफीदने केलं, नंतर अझीमने केलं, एकदा रिदम आला ना मग ते पकडून बसतात आणि टाईट इकॉनॉमिकल बॉलिंग कसं होईल, प्रेशर कसं वाढवता येईल ती गेम स्ट्रॅटेजी दिसते. मागे खेळला इम्प्रोमाइजिंग स्ट्रोक. फक्त गतीचा वापर. एक्स्ट्रा बाउन्स झाला आणि उमेशने प्रेझेन्स ऑफ माइंड वापरत 7 बॉल नंतर हा चौकार आलाय. PSPL 4 बघा. इम्प्रोमाइजिंग स्ट्रोक. बॉल बाहेर जात होता, त्याला फक्त दिशा दिली. मागच्या बाजूला खेळत असताना चौकार. नाही, ह्या 4 धावांनी थोडंसं गणित उबेदचं बिघडवलं या बाबतीत. कारण बघा 60 क्रॉस करता येते. या 62 झाले. 60 क्रॉस केले त्याने, त्यामुळे 10चा रेट आलाय. तर या सुभाषचंद्र बोसच्या मैदानात जसं मी नेहमीच सांगतो 10, 10.5, 11, 12 इट इज द बेस्ट रन रेट टू डिफेंड. हे विसरून चालणार नाही की याच टीमने याआधी 102 धावा चेस केल्या, त्याही सहजतेने. त्यामुळे ह्या धावा किती डिफेंड होण्यासारख्या आहेत हाही प्रश्न आहे, सध्या प्रश्न आहे. ऑफस्टॉनच्या बाहेर चालून आले होते. ऑफस्टॉनच्या बाहेर फलंदाज खूप चपल झाले होते हेच सांगतायत पंच. उमेश संशयाच्या नजरेने पंचांकडे बघत असताना टप्पा पडल्यानंतर कुठे गेला हा बॉल, किती बाहेर आले होते फलंदाज आणि जितक्या बाहेर फलंदाज चपल होता तितकी लाईन वाढत जाते. हा नवीन नियम आहे क्रिकेट मधला. पुन्हा तोच फटका खेळायचा होता. याही वेळी विकेट कीपरला सुद्धा बीट केलंय. शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतायत. लॉंग लेग डीप फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण. दुसरी धाव कदाचित पूर्ण झाली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता. कदाचित किती धावा पूर्ण केल्या आहेत हे बघण्यासारखं आहे. 3 धावा पूर्ण केल्या आहेत कदाचित आणि 3 धावा हो पंच तीच घोषित करत असताना की 3 धावा या अखेरच्या बॉलवर. अर्थातच एक सन्मानजनक आणि लढण्यालायक धावसंख्या सेट केली आहे आई धारावी माऊली संघाने. हे विसरून चालणार नाही की पहिल्या 15 बॉलमध्ये 41 धावा केल्या होत्या, परंतु त्यानंतरच्या सर्वच बॉलवर अधिराज्य गाजवताना पाहायला मिळाली. शेवटच्या 15 बॉलवर 15 रन आलेत, 1 विकेट गमावता आली. बॅटिंग कार्डचा जर विचार केला तर जयेश 13 बॉल 28, तौहीद
यांनी विकेट प्राप्त केली होती. जयेश 3 बॉल 12 2 षटकार लगावल्यानंतर तिसऱ्या बॉलवर विकेट आली होती. तौहिदचे शिकार बनले. अनिकेत 4 बॉल 8, यश 8 बॉल 8, जयदेव 0 धावेंवर बाद झाले. आमिर यांनी ती विकेट प्राप्त केली 7 बॉलमध्ये 8 धावा. उमेश अर्थातच एक चांगला स्टार्ट मिळून सुद्धा खूप चांगलं पुनरागमन केलं रॉयल स्टनरने आणि फक्त एकच एक्स्ट्रा रन दिली आहे. नक्कीच कारण मागच्या वेळेला त्यांच्याकडून 100 धावा केल्या होत्या. ही बॉलिंग ॲनालिसिस तुम्ही या ठिकाणी बघताय मैदानावरती. श्रीकांत 1 षटक 21 धावा, त्याच्यानंतर आझिब 2 षटकं, मॅग्निफिसंट बॉलिंग. यावेळेला 7 डॉट टाकले 18 धावा. त्याच्यानंतर तौहीद आपण बघतोय 2 षटकं एकंदरीत 4 डॉट 22 धावा 2 गडी बाद. जास्त धावा केल्या मागच्या सामन्याच्या कंपॅरिझन. आमिर दापेदार ही वॉज अ की प्लेयर. त्यांनी 1 षटक टाकले 4 धावा दिले 2 गडी बाद केले. इज अ मास्टर बेन पेंटियम 4 असं मी म्हणेन. 66 बघा ना कसं आहे. उबेदने पहिल्या सामन्यामध्ये टॉस जिंकला तेव्हा 100 धावा झाल्या फिल्डिंग घेतल्यावर. त्यांना माहिती होतं की मला 70मध्ये कंट्रोल करायचं होतं. त्या चुका झाल्या होत्या, त्या सगळ्या चुका दुरुस्त केल्या यावेळेला आणि बरोबर समोरच्या संघाला 65 धावांमध्ये रोखलं. कारण काय लक्षात घ्या, अत्यंत ॲग्रेसिव्ह टीम होती आई धारावी माऊली. ज्या पद्धतीने जयेशने सुरुवात केली होती. मात्र प्रश्नचिन्ह असं आहे की या 65 धावा इनफ आहेत. ज्या संघाने 100 धावा केल्या होत्या 6 ओव्हरमध्ये, हा एक प्रश्नचिन्ह आहे. तर त्यामुळे या ठिकाणी जरा जास्त कष्ट या ठिकाणी करावं लागणार आहे आई धारावी माऊलीच्या जश पाटील आणि त्यांच्या सगळ्या खेळाडूंना. मॅग्निफिसंट बॉलिंग जसं सहवागच्या 3 षटकात केलं. ओव्हर टू मनीष पाटील. यश जाधव लवकर टॉससाठी या. यू हॅव टू नो की तुमचा टॉस असणार आहे. यश जाधव, महादेव बॉईज, यश जाधव टॉससाठी लगेच यायचंय. या लगेच. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. आमच्या सोबत बिट्टू बॉस आहेत, आमचे अधिकृत मॅस्कॉट आणि आमचे मॅच रेफरी मिस्टर दर्शन खेडकर सर, ज्यांच्या उपस्थितीत आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. यश जाधव आलेत, महादेव बॉईजचे कॅप्टन. आणि चला या राहुल पाटील, मीरा रोड, अमे आगाशे टॉससाठी येत आहेत. 2 प्रतिभावंत खेळाडू ज्यांची प्रतिभा पहिल्या सामन्यात थोडीशी कमी पडली. पण आय गेस दिस विल बी द बेस्ट फाईट ऑफ द डे. पुढचा सामना जो आहे तो प्रेक्षकांच्या सदैव लक्षात राहील, कारण दोघांना मी जवळून ओळखतो. दोघांची कॅपेबिलिटी मला माहिती आहे, प्रेक्षकांना माहिती आहे मीरा भाईंदरच्या. ऑल दी बेस्ट. चला टॉस होतोय. PSPL आणि प्रताप सरनाईक फाउंडेशन असा कॉल द्यायचा आहे. कोण देईल कॉल? चला आम्ही देईल कॉल. यस बिट्टू बॉस. प्रताप सरनाईक हा कॉल आणि यस नाणेफेक जिंकलेली आहे अमे आगाशे अर्थात राहुल पाटील मीरा रोड. धन्यवाद बिट्टू बॉस. आपण दोन्ही कॅप्टनशी थोडक्यात चर्चा करूया. डूज अँड डोंट्स काय असतील या सामन्यामध्ये आणि निर्णय काय असेल नाणेफेक जिंकल्यावर? आम्ही बॉलिंग करू आणि जे चुकी झाली आमची बॉलिंगमध्ये ते सुधारायचं ट्राय करू. एक डू आणि एक डोंट. काय करायला पाहिजे, काही नाही करायला पाहिजे? करायला पाहिजे की बॉलिंग चांगली करायला पाहिजे आणि बॅटिंग म्हणजे जे डोंट आहेत ते थोडं अजून थांबून घेऊन थोडं जास्त स्कोर करायचं ट्राय करू. यशला जवळ ओळखतो आणि त्यांची पूर्ण टीम तू जवळून पाहिलेली आहेस. तो अभ्यास महत्त्वाचा असेल. नो डाऊट सर, त्यांची टीम चांगली आणि आम्ही आमचा बेस्ट द्यायचा ट्राय करू. चला आता बेस यश जाधव देतोय का त्याला विचारूया. यश करायचे फलंदाजी काय टोटल असायला पाहिजे? मागच्या वेळी तर तुम्ही 101 लावलेला आता स्कोर बोर्डवर, आता किती अपेक्षा आहे? आता 75-80 प्लस करण्याचा ट्राय करू आम्ही, कारण की त्यांची बॉलिंग अटॅक चांगली आहे. तर आम्ही जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. बॉलिंग अटॅक तुमचा पण चांगला आहे, पण मागच्या सामन्यामध्ये नेमकं काय चुकलं? ऑप्शन चुकले की गोलंदाजांनी तितकं चांगलं काम नाही केलं? चुकलं म्हणजे माझीच बॉलिंग पडली नाही आणि मला 50 रन आले, ते चुकीचं झालं. कारण मी सेफ टाकले असते तर रिझल्ट वेगळा आला असता. सामना महत्त्वाचा आहे. विविध ठिकाणी तुम्ही स्पर्धा खेळता. PSPL मीरा भाईंदरमध्ये पहिल्यांदाच इतकी भव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. किती महत्त्वाची आहे PSPL तुमच्यासाठी आणि मीरा भाईंदर क्रिकेटसाठी? खूप मस्त आयोजन केलं आणि खूप इम्पॉर्टंट टुर्नामेंट आहे. अरे चांगली खेळायला मजा आली आणि प्रयत्न करू पुढच्या वर्षी पण आम्हाला खेळायला भेटेल. नाही, यावर्षी जर तुम्ही चांगलं खेळतच आहात, पुढच्या वर्षी अपेक्षा त्याहून जास्त असेल. पण आता आजचा दिवस महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी आणि प्रत्येक खेळाडूसाठी. नाणेफेक जिंकून राहुल पाटील मीरा रोड संघाने अध्यक्ष निवडले आणि महादेव बॉईज या संघाला करायची फलंदाजी. आपण जेव्हा समोर कक्षामध्ये त्या ठिकाणी आमचे कॉमेंटेटर RJ ओम सज्ज असतील. आपण हा tennis.in वर पाहतोय PSPL. थँक्यू. धन्यवाद
मीरा भाईंदरचा मधुर आवाज मनीष पाटील सर आतापर्यंत बाळा सरांना आपण ऐकत होतो. आणि आता दुसऱ्या डावात मी अर्जुन आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे. प्रताप सरनाईक स्पोर्ट फाउंडेशन प्रस्तुत प्रताप सरनाईक प्रीमियर लीग affiliative टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन इंडिया ITCSF को पॉवर्ड बाय विहांग अहेड को मारुती सुझुकी नवनीत मोटर्स अँड होंडा. त्याचबरोबर रिव्हरचे अँड एनर्जी ड्रिंक पार्टनर Cloud9, अफ्रियर पार्टनर सावरी क्रिएशन, बॉल पार्टनर 6 It बॉल, ऑफिशियल स्कोरिंग पार्टनर क्रिकब्रो, ऑफलाईन स्कोरर सोनमताई चव्हाण, डिजिटल पार्टनर दीप डाईव, लाईव्ह ब्रॉडकास्ट ग्राफिक्स पार्टनर मोनार्च, यूट्यूब लाईव्ह ऑन टेनिस क्रिकेट.in, इव्हेंट मॅनेजमेंट बाय अल्टिमेट इव्हेंट मेकर्स. तर स्वागत आपल्या सर्वांचं दुसऱ्या डावात. लक्ष आहे 66 धावांचं रॉयल स्टनर या टीम समोर. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आमिर दाफेदार आणि उबेद. आमिरने या आधीच्या सामन्यात विस्फोट केला होता, तेच आमिर आता बॅटिंगसाठी. पंच या मॅचचे सज्ज होत आहेत. लेट्स प्ले, गेम इज ऑन. कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्वागत आहे स्वॅग मध्ये मनीष पाटील सरांचं. ऑन साईडला खेळलाय, स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये थोडासा तोल घसरला होता, पण मॅनेज केलेलं आहे क्षेत्ररक्षकाने, कारण ते करावंच लागेल, कारण ते इतकं मोठं लक्ष नाहीये. लक्ष रोखायचं आहे तर गोलंदाज त्यांचं काम करतीलच ओम, पण क्षेत्ररक्षकांना सुद्धा तितकीच मदत करावी लागणार आहे टीमला. अगदी बरोबर, क्षेत्ररक्षकांना मदत करावी लागेल. आणि हा सांघिक खेळ आहे, क्रिकेटचा खेळ आहे. फील्ड पोझिशन आपण पाहू शकता मोनाजच्या माध्यमातून. ऑन साइडला स्लॉग हिट, स्लॉग स्वीप, टाटा वाय वाय, हाय फ्लाय इन टू द स्काय. आमिर दाफेदारचा आसमानी वार, षटकार. मागच्याच सामन्यामध्ये जलद अर्धशतक आमिर दाफेदारचं आपण पाहिलं होतं. 13 चेंडूत त्यांनी 50 धावा पूर्ण केल्या होत्या, आणि त्याचमुळे तोच खेळ पुन्हा एकदा कंटिन्यू करताना आमिर दाफेदार तुम्हाला स्ट्रायकर साईडला पाहायला मिळतात. कडक बेधडक फलंदाजी आमिर दाफेदारची आज या नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडांगणावर पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ संपलाय, धावसंख्या 6. आमिर दाफेदार हेच सांगतायत, अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. षटकार खातं उघडत असताना आमिर दाफेदार यांच्या षटकाराने 34 बॉल 60 ची गरज आहे. अशीच काही सुरुवात केली होती जश आणि जयेश यांनी, पण ती नाही टिकली. ते देखील तितकंच गांभीर्याने लक्षात घेतलं पाहिजे जय धरावी माऊली संघाच्या फलंदाजांनी, कारण सुरुवात इतकी धडाकेबाज होते, तर मग शेवट सुद्धा तितका चांगला व्हायला पाहिजे. क्रिकेटचा गेम असाच आहे, प्रत्येक षटकावर तुम्हाला व्यवस्थित लक्ष देऊन तुमचा खेळ द्यायचा असतो, आणि तेच देत असताना आपण पाहिलं मागच्या सामन्यामध्ये. फुल टॉस, लेग स्टंप सुरू जाणारा, एक्स्ट्रा रन, प्रेशर डायव्हर्ट झालाय. गोलंदाज अर्जुन आडेवर, धावसंख्या पोहोचते 7 वर. फुल टॉस बॉल होता, दिशा देण्याचा प्रयत्न. धावसंख्या व्हाईट बॉलच्या मदतीने 7 धावा. अर्जुनने पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती, परंतु या मॅच मध्ये तेही दिशा भरकटत आहेत. आणि हे विसरून चालणार नाही मनीष सर की समोरच्या टीमने 102 धावा चेस केल्या होत्या या आधीच्या मॅच मध्ये. एक्झॅक्टली, आणि ती माहिती असावंच कॅप्टन जश पाटीलला. आणि त्यांनी आता अर्जुन आडेचा पर्याय वापरलाय विकेटचा शोध घेण्यासाठी, आणि तो शोध घेतलाय. आपला टॅलेंट तिकडेच दाखवा जिकडे त्याची गरज आहे. अर्जुन आडेचा टॅलेंट आणि जश पाटीलचा उत्तम झेल. नक्कीच खूपच चांगला झेल. आणि अर्जुनही सांगतोय समोरच्या टीमला, लावा तुम्ही ताकद, आम्हीही नसतो वाकत. या मॅच मध्ये पुन्हा एक वेळ पलटवार पाहायला मिळतोय. अर्जुनचा पलटवार, समोर खेळण्याचा प्रयत्न, ऍक्शन रिप्ले बघा. प्रॉपर टायमिंग झालं नाही, उंच गेला हा बॉल, दूर नाही, आणि बॉलच्या खाली जयेश होते. झेल पकडला, विकेट येते. आमिर दाफेदार नावाचं वादळ या मॅच मध्ये घोंगवण्यासाठी सुरुवात केली होती, परंतु ते शांत केलंय अर्जुनने. यावेळी इतका वेग द्यायचा गरज नव्हती खरं तर आमिरला. मागच्या वेळी 102चं टार्गेट होतं, वी अंडरस्टँड की तो वेग त्याला द्यायचा होता, पण आता तितकं मोठं टार्गेट नाहीये, आणि त्याचमुळे आता त्याच अप्रोचने खेळण्याचा प्रयत्न आमिरने केला. आणि अर्जुन आडेलाही ठाऊक होतं की आमिर काय थांबण्याचं नाव नाही घेणार, आणि त्याचमुळे त्यांनी गती कमी केली. टप्पा खेचला, बॅटचा फेस वर गेला, मिड विकेटला तो झेल जशने टिपला, आणि त्याचमुळे पहिल्याच षटकामध्ये मोठा धक्का रॉयल स्टार्सला बसला. 7 धावा धावफलकावर 1 फलंदाज बाद. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 33 चेंडू जिंकण्यासाठी 59 धावांची गरज. अटॅकर बॅट्समॅन आता बॅटिंगसाठी येत आहेत. इस्रार, या आधीच्या सामन्यात इस्रारने सुद्धा चांगली बॅटिंग केली होती, ते इस्रार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. 7 ला 1 अशी परिस्थिती.
PSPLचं हे पहिलं पर्व आपण पाहत आहात. हा सामना इंटरेस्टिंग होईल. आता मजा येईल या मॅच मध्ये. फुलर लेनचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, फलंदाजाला सुद्धा माहिती नव्हतं की बॉल कुठे गेलाय. एक एक बॉल महत्वाचा आहे, एक एक धाव महत्वाची आहे. त्याचमुळे आता अर्जुन आडे सुद्धा आपला पूर्ण अनुभव पणाला लावून गोलंदाजी करतोय. फुल लेंथ बॉल होता, संपर्क तितका चांगला नाही बनवता आला. इस्रार अर्थात बाबूला येतोय हा डॉट बॉल. चेंडू हाताळल्या त्या षटकात आतापर्यंत एकंदरीत 4 धावसंख्या आहे 7. 21 रन आहे, 32 चेंडू, एकूण 60 धावांची गरज. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा बाउन्स होऊन बॉल विकेट कीपरकडे. अर्जुनची खासियत आहे, त्याच्याकडे बाउन्स चांगला आहे, त्याच्याकडे वेग चांगला आहे आणि त्याने सातत्याने पहिल्या मॅच मध्ये प्रभावित केलं. याही मॅच मध्ये षटकार आल्यानंतर जे पुनरागमन केलंय अर्जुनने, हीच गोष्ट या खेळाडूला खास बनवते. आणि त्याचमुळे आता बाबू थोडंसं मेरिटवर खेळणं पसंत करतो नेहमीच, पण आता ते त्याच्याकडून पाहायला मिळत नाही. ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बाउन्सरला ऑनसाईडला खेचण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर ड्रिल करून दाखवलं की त्यांनी एक्स्ट्रा कव्हरला खेळायला हवं होतं, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. डॉट बॉल होते, चांगलं षटक सांभाळलं आतापर्यंत अर्जुन आडेने. फुल लेन बॉल ड्राईव्ह केलाय, मिड ऑफ आहे सर्कलच्या आतमध्ये, धाव घेण्याची हिम्मत होत नाहीये. फलंदाज उबेदची 2 भाऊ खेळपट्टीवर तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात, इस्रार आणि उबेद. पण दबदबा या पहिल्या षटकावर अर्जुन आडेचा. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावसंख्या 7, जिंकण्यासाठी 30 चेंडू, एकूण 60. एक षटक समाप्त, 7 धावा धाव फलकावर लगावल्या आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना लक्ष ठेवलं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीम आता करायच्या 30 बॉलमध्ये 59. रॉयल स्टनर्स 30 मध्ये 59 ची गरज आहे. पहिल्या षटकात 7 ला 1 अशी परिस्थिती. आमिर दाफेदारची मोठी विकेट प्राप्त केली आहे या लढतीत. आणि जेव्हा पहिल्या षटकात प्रथम बॅटिंग करत होती आई धारावी माऊली, तर पहिल्या षटकात त्यांनी 21 धावा बनवल्या होत्या. आणि म्हणूनच आता तो इतिहास जमा झालेला आहे. पण आता तुम्हाला तुमचं वर्तमान जगायचं आहे, जर तुम्हाला तुमचं भविष्य सुधारायचं आहे तर या PSPL मधलं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की हा सामना हे दोन्ही संघ काय सोडणार नाही आहेत. शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलपर्यंत जाण्याची शक्यता वाढलेली आहे. जसं सुरुवात झाली या डावाची षटकारानं, पण त्यानंतर पुढच्या 4 बॉलवर अर्जुन आडेचं पुनरागमन सांगून जात आहे की दोन्ही संघ जिद्दी आहेत, दोन्ही संघांना संघर्ष करणं पसंत आहे. जयेश शेजवळ मागच्या सामन्याचा सामनावीर बॉलिंग मार्कवर. अगदी बरोबर. इतिहास जमा झाल्यापर्यंत तो कंपॅरिझन तर करावं लागेल, कोण कसं खेळते. शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न. नाही, तुम्ही कम्पेअर करता या गोष्टी. जेव्हा पहिल्या डावातला खेळ, दुसऱ्या डावातला खेळ, ह्या गोष्टी ॲनालिसिससाठी महत्त्वाच्या असतात. आणि तो एक प्रत्येक मॅचमध्ये टार्गेटचा खेळ आहे. पहिला बॉल निर्धाव, जयेश आलेत. तर जयेश शेजवळ आतापर्यंत चांगला दिवस राहिलाय त्यांचा आजचा. बैठक खेळायचा प्रयत्न, अपील. एकूण 1 सदस्य करतोय आई धारावी माऊली या संघाचा, पण दोन्ही पंचांना बिलकुल इंटरेस्ट नाहीये. पण पाहूया त्या ठिकाणी. हा, लक्षात घ्या तुम्ही कशासाठी DRS घेताय. जर घ्यायचा असेल तर अल्ट्रा एज नाहीये, लक्षात घ्या. आणि त्याचमुळे यस, अजूनही यानंतर 4 षटक आहेत ओम. त्याचमुळे वापरायचा तर योग्य ते वेळी वापरायचा, हाच निकष दिसतोय खेळाडूंचा. दरम्यान परफेक्शन आहे. सुरुवात चांगली या षटकाची. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स, 8 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या आहे 7, जिंकण्यासाठी अजून 59 धावांची गरज आहे. आणि DRS घेतलाही असता तर तो मग गमवावा लागला असता, कारण मिसिंग लेग बघा, बॉल किती टर्न झाला, कुठे होता बॉल आणि कुठे लागला हा बॉल, या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. टॅप केलंय, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये, कव्हरचा पोहोचतोय. चांगलं कलेक्शन पाहायला मिळालंय. क्षेत्ररक्षकाचा 1 धाव मिळते, 1 धाव वाढते, 1 धाव वाढून धावसंख्या पोहोचते आता 8व्या आकड्यावर. 8 धावा धाव फलकावर आहेत. 1 गडी बाद, 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावर. 8 रन फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. जयेश आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत असताना या षटकात मॅच इंटरेस्टिंग होते. आणखी एक चांगला बॉल, अपील या बॉलवर लाऊट करत असताना पुन्हा एक वेळ नकार दिलाय पंचांनी. आणि सातत्याने प्रभावित करणारी गोलंदाजी पाहायला मिळते या लढतीमध्ये गोलंदाज जयेश कडून. यॉर्कर लेनवर बॉल हाताळला होता. डिग आउट करण्याचा प्रयत्न फलंदाज इस्रारचा. इस्रार अजूनही आपल्या धावा शोधतोय,
पण अजूनही ती काही मागणी पूर्ण केली जात नाहीये. इस्रार अजूनही 4 चेंडू फेस करताना पाहायला मिळालंय. खातं त्याचं नाही खोललंय. धावसंख्या 8 आहे. जिंकण्यासाठी अजूनही 58 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 26. फुल लेन बॉल ड्राईव्ह केलाय. मिडॉन आहे सरकारच्या आतमध्ये. बॉल अडवलाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. मिळते फक्त एकच धाव. अजूनही धावसंख्या डबल डिजिटवर ओम जात नाहीये. धावसंख्या 9. 9 धावा 1 गडी बाद. शेवटचा बॉल बाकी आहे. पॉवर प्ले मध्ये पुनरागमन केलं आहे आई धारावी माऊली या टीमने. सुरुवातीच्या पहिल्या डावात पॉवर प्ले नावावर केला होता आई धारावी माऊली संघाने आणि डबल दुसऱ्या डावात पॉवर प्ले नावावर केलाय. परंतु पॉवर प्ले नंतरचा खेळ बिघडला होता आई धारावी माऊली संघाचा आणि पॉवर प्ले नंतर चांगलं क्रिकेट खेळलं होतं रॉयल स्टनरने. ते दुसऱ्या डावातही खेळतील का हा प्रश्न आहे, कारण हा सामना जिंकणारा संघ थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल आणि उद्याच्या दिवसात इन ॲक्शन दिसेल. त्यामुळे आणखी एक मॅच खेळायची की मग हा सामना जिंकून क्वार्टर फायनलमध्ये पोहोचायचं यावर लक्ष असेल टीमचं. पायावरचा बॉल हेलिकॉप्टर स्टाईल मध्ये बॉल हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. बॉल त्यांच्या आवाक्या बाहेर चाललाय आता सीमा पार. पंचांचा इशारा बघण्यासारखा असेल. तिसऱ्या पंचांकडे वाटचाल. टीव्ही अंपायरकडे वाटचाल केली आहे बाउंड्री चेक साठी. आणि खेळाडूनेच खेळ भावना राखत षटकार सांगितलाय, त्यामुळे त्या गोष्टी थोडासा वेळही वाचेल. षटकार शेवटच्या बॉलवर कंट्रोल मध्ये नव्हते हा फटका खेळत असताना, परंतु हवेचा फायदा झाला. पुन्हा एक वेळ तीच गोष्ट मी नमूद करेल. बॅट बदलली आणि जरी कनेक्शन तितकं प्रॉमिसिंग नव्हतं, मिडल ऑफ द बॅट नव्हतं, पण कधी कधी एज लागून सुद्धा षटकार वसूल करता येतो आणि तोच षटकार शेवटच्या बॉलवर आलाय. पहिल्या 5 बॉलवर फक्त 2 धावा होत्या, 3 डॉट बॉल्स होते. विकेटचा रकाना रिकामी आहे, पण शेवटच्या बॉलवर षटकार आल्यानंतर रॉयल स्टनरची गाडी ऑन ट्रॅक येते असं आपण म्हणू शकतो. धावसंख्या 15 झाले. जिंकण्यासाठी अजूनही 51 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 24 बॉल 51 धावा. चांगला सामना होईल अशी अपेक्षा आहे. दोन्ही फलंदाज थोडासा वेळ घेऊन सेटल झालेले आहेत असं वाटतंय. म्हणूनच आता अर्जुनला कंटिन्यू करण्यात आलंय, कारण अर्जुनने पहिल्या षटकात आपल्या कामगिरीचा ठसा स्कोर कार्डवर उमटवला होता. दोन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी. जर शेवटच्या बॉलवर षटकार आला नसता तर मग जयतचंही षटक खूपच इकॉनॉमिकल होतं. शेवटच्या बॉलवर तो षटकार आला, इकॉनॉमी बिघडली. 2 षटकात 15 धावा देत 1 विकेट. मी म्हणेल या मॅच मध्ये सध्या समसमान आहेत दोन्ही टीम, कारण आई धारावी माऊली संघाने 65 धावांचं लक्ष त्यांना डिपेंड करायचं. अशा परिस्थितीमध्ये आमिर दापेदारची विकेट मिळवली आणि मोठमोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना दूर ठेवलंय. अर्जुन येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. आजही प्रेक्षक मोठ्या संख्येने आले आहेत, कारण मीरा भाईंदरचे खेळाडू विविध संघात खेळत आहेत एकमेकांच्या विरोधामध्ये. मीरा भाईंदरचे टीम 4 संघ खेळत आहेत आज या हाफमध्ये. 66 धावांचं लक्ष. त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अर्जुन गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल आउटसाइड द ऑफ टर्म, खूप बाहेर टाकलाय. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये. धावसंख्या 16 रन. एक धावेचं महत्त्व दोन्ही संघांना लक्षात घ्यावं लागेल. आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल पिच करून फलंदाजाच्या रिच पासून बॉलला दूर ठेवण्याचा प्रयत्न अर्जुन आडेचा होता, पण त्यामध्ये त्याला तितकं यश नाही मिळालं. एक्स्ट्रा रन मिळालेले आहे रॉयल स्टनर्सला. धावसंख्या पोचते 16. या आकड्यावर स्ट्रायकर साईडला इस्रार बाबू एका धावेवर खेळतायत. नेक्स्ट बॉल अर्जुन आडेचा. कनेक्शन झालंय, पण एलिव्हेशन मिळालंय आणि वाऱ्याची साथ सुद्धा मिळाली आहे. बॉल स्क्वेअर लेग सीमारेच्या पलीकडे गेलाय आणि आता लेट पण थेट आणि ग्रेट स्ट्रोक प्लेड बाय इस्रार अर्थात बाबू. षटकार. अतिशय चांगला फटका. ऑन साइडला हवेचा पुरेपूर फायदा घेत असताना उंची खूप मिळाली आणि खेळाडू इंटरेस्टेड होते हा झेल पकडण्यासाठी, परंतु हवेची झुळूक आली आणि बॉल मैदानाच्या बाहेर घेऊन गेली. षटकार या बॉलवर. फलंदाज इस्रारच्या बॅटमधून. इस्रार जेव्हा मारतात तेव्हा याच प्रकारे ते फटके लगावतात आणि हा फटका ग्रेट होता, अगदी मनीष पाटील सरांनी सांगितल्याप्रमाणे. धावसंख्या 22 रन. आणखी ऑफ्टनच्या बाहेर टाकलेला बॉल. व्हाईट बॉलचा इशारा, त्यामुळे अवांतर धावसंख्येमध्ये जोडल्या जाईल आणि या षटकातील हा दुसरा व्हाईट बॉल आहे. म्हणजेच काय, 1 बॉल टाकलाय आणि 8 धावा ऑलरेडी खर्च केल्यात अर्जुनने. ओम, जेव्हा तुमच्याकडे जास्त पर्याय असतात तेव्हा कोणता पर्याय कधी वापरायचा या संभ्रमामध्ये तुम्ही असता आणि तेच अर्जुनच्या बाबतीत घडतंय. वारंवार ऑफस्टमच्या बाहेर ते बॉल ठेवतायत आणि त्याचमुळे त्या प्रयत्नांमध्ये ते गडबडतायत आणि पंचांचा निर्णय व्हाईट बॉल आले आहे.
आणि DRS घेतलाय का सर? येस, DRS घेतलेला आहे. आई धारावी माऊली या संघाच्या कॅप्टनने. पाहूया तो DRS यशस्वी होतोय की नाही. अगोदरच ऑफस्टमच्या बाहेर कमिट झाले होते आणि पण वाईल्ड लाईनच्या पलीकडून बॉल ट्रॅव्हल झाल्यामुळे आता DRS अनसक्सेसफुल आई धारावी माऊली. पिचची जी एंड लाईन असते, जी शेवटची लाईन असते, त्या बाहेर जर तुम्ही जो बॉल टाकला तर मग तो वाईडच बॉल राहतो नवीन नियमानुसार, आणि तो वाईट बॉल राहिला. त्यामुळे एक खराब DRS यूज केला असं म्हणायला हरकत नाही, कारण विकेट कीपरला माहिती होती की बॉल कुठे टप्पा पडलाय. त्यामुळे एक चुकीचा निर्णय DRSच्या बाबतीत. धावसंख्या 23 रन, 2 वाईट बॉल आलेत या षटकात. फुलर लेनचा बॉल होता, अतिशय चांगला यॉर्कर पेश करत असताना फलंदाज बीट होत आहे. त्यावेळी उत्तर नव्हतं या बॉलचं इस्रारकडे. दोन्ही संघांचे शेकडो समर्थक तुम्हाला नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडांगणावर पाहायला मिळत आहेत, कारण ते कमवलंय. या दोन्ही संघांनी हे प्रेक्षक कमवलेले आहेत. इतक्या वर्षांचा क्रिकेटचा इतिहास, आणि त्यामुळेच प्रेक्षक सुद्धा दोन्ही संघांना प्रमोट करण्यासाठी या स्टेडियममध्ये पोहोचलेले आहेत. आणि त्यामुळे प्रत्येक बॉलवर तुम्हाला टाळ्या शिट्ट्या ऐकायला मिळते. फील्ड पोझिशन तुम्हाला पाहायला मिळते. स्वीपर कव्हर, स्ट्रेट लॉंग ऑफ, लॉंग ऑन, स्क्वेअर लेग, मिड विकेट, आउटसाइड द लेग, आणखीन एक वाईड. या षटकातला तिसरा थोडासा ऑफ कलर दिसतोय अर्जुन या षटकामध्ये. धावसंख्या आहे 24. कदाचित माइंडसेट क्लिअर नाहीये. सातत्याने प्रश्न वेगवेगळे मनामध्ये चालले असतील, आणि त्याचमुळे हे सातत्याने वाईट बॉल, 2 बॉल ऑफस्टमच्या बाहेर आपण पाहिले. हा बॉल तर खूपच खराब बॉल होता. गती परिवर्तनचा प्रयत्न बॅक ऑफ दी हँड टाकला होता, कंट्रोल नव्हतं, आणि त्यामुळे आणखी एक वाईट बॉल. अगदी बरोबर, समर्थक आलेत दोन्ही टीमचे आणि मोठ्या संख्येने आलेत ते. हा टप्पा चांगला होता. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, हलकीशी अपील आहे. बॉल एक्स्ट्रा राईज होऊन विकेट कीपर कडे चाललाय. पंचांनी आकाशाच्या दिशेला बोट करत इस्रार नावाचा आणखी एक मातब्बर फलंदाज मागाच्या दिशेने जाईल, डगआउटच्या आश्रयाला जाईल, आणि पुन्हा एक वेळ मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केली आहे. इस्रार बाद होतील. अर्जुन आणखी एक ब्रेक थ्रू मिळवून देत असताना ज्या विकेटची गरज होती ती विकेट मिळते. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता आहे. ऑफस्टमच्या बाहेर सातत्याने बॉल ठेवत होते, कारण त्यांना कदाचित ती अपेक्षा होती इस्रार एकदा तरी चूक करतील, आणि त्यांनी तो स्ट्रोक ऑफर केला. बॅटचा हलकासा संपर्क, आणि त्यानंतर अपील झाली आणि पंचांनी ती अपील स्वीकारली, आणि त्याचमुळे इस्रारचा खेळ जो सुरू झालाच नाही तो मात्र संपलेला आहे. आणि अर्जुन आडेचं हे सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळते. थोडा वेळसाठी ते थांबले होते. पंच देखील थोडा वेळ थांबले, कारण हवेचा प्रभाव जो दिसत नाहीये पण तो कळतोय, आणि म्हणूनच थोडासा वेळ घेतला पंचांनी निर्णय देताना, आणि अचूक निर्णय पंचांच्या वतीने पाहायला मिळाला. 15 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या आई धारावी माऊली या संघासमोर रॉयल स्टनर्स पाठलाग करते एकंदरीत 66चा, आणि त्यापैकी धावा झाल्या 24. 21 चेंडू 42, म्हणजे आता रिक्वायर्ड रन रेट जातोय 12वर. रिक्वायर्ड रन रेट 12चा लागतोय. अगदी बरोबर. 21 बॉल मध्ये 42 करायचे आहेत, परंतु उभे आहेत मैदानाच्या आतमध्ये, अजून तळ ठोकून उभे आहेत. ते सातत्याने बघतायत की काय घडते मॅच मध्ये. अर्जुनचं हे षटक महत्वाचं आहे, आणि दोन्ही विकेट आतापर्यंत अर्जुननेच प्राप्त केले आहेत. अर्जुनच्या खात्यात ह्या 2 विकेट आहेत. दीपेन येत आहेत न्यू बॅटर बॅटिंगसाठी. प्रताप सरनाईक प्रीमियर लीग चे पहिलं पर्व नेताजी सुभाषचंद्र बोस या क्रीडांगणावर ही स्पर्धा रंगत असताना महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री, मेट्रोमॅन, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि अकोला व अमरावती या जिल्ह्यांचे संपर्क प्रमुख सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य पूर्वेजी सरनाईक साहेब यांच्या संकल्पनेतून उभी राहिलेली ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. 24ला 2 अशी परिस्थिती. मीरा भाईंदर ठाणे या हाफमधील आजचा हा 4था दिवस आहे, आणि एक क्रुशल मॅच. या मॅचमधून जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल. न्यू बॅटर दीपेन, अर्जुनच्या खात्यात 2री विकेट आली. इस्रार जे डोकेदुखी ठरत होते टीम आई धारावी माऊली या टीमसाठी, त्यांचा अडसर दूर केलाय. दीपेन आणखीन एक माइटी बॅटर, पण पाहूया आता प्रतिकार कसा होतोय गोलंदाज अर्जुन आडेचा. 3 चेंडूचा खेळ संपला या षटकातला. उचललाय आणि बॉल फेकून दिलाय, पण वाऱ्याचा अडसर आलेला आहे, आणि चांगलं क्षेत्ररक्षण हितेश म्हात्रे.
गोठूचं पाहायला मिळालंय. या मैदानाशी सर्वांना संपर्क आहे, सहवास आहे आणि या मैदानावर त्या झोनमध्ये हवेचा अडसर येतो ते हितेशला माहिती होतं. बॉडीला स्ट्रेच केलं, बॉलला आत ढकललं, आपल्या संघासाठी 5 वाचवल्या. नक्कीच धावा वाचवल्यात. खूप चांगलं जजमेंट, खूप चांगलं जजमेंट आणि हो रन वाचवल्या टीमसाठी. ह्या धावा कदाचित रिझल्टमध्ये सुद्धा रूपांतरित होऊ शकतात. या मॅचचा रिझल्ट सेट करू शकतात. टाळ्या वाजवल्या प्रेक्षकांनी आपसूक. जसा हा ॲक्शन रिप्ले स्क्रीनवर आला आणि प्रेक्षकांनी पाहिलं की किती चपळाईने रन वाचवलेत. 1 रन या बॉलवर येते. धावसंख्या 25, 2 गडी बाद. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. ऑन साइडला उबेदनं हा फटका खेळलाय, परंतु डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये उबेद सुद्धा पकडले गेलेत. अर्जुनच्या या षटकात त्याने वाट पाहिली आणि आता या एकाच षटकात 3 फलंदाज अर्थातच 2 फलंदाज बाद झाले आणि त्याच्या खात्यात 3री विकेट आहे. अर्जुन सांगतोय रुकावट केली, खेद जावं लागेल उबेदला पॅव्हलियन बॉक्सच्या दिशेनं. आणि आता दोन्ही भाऊ एका षटकातच बाद झालेले आहेत. या अगोदर इसरार आणि त्यानंतर उबेद. रॉयल स्टर्सला 3रा धक्का. 17 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 25. 19 चेंडू आणि 41 धावांची गरज रॉयल स्टर्स. पुन्हा रिप्लेमध्ये पाहूया कशा पद्धतीने हा झेल टिपला. जास्त उंची नव्हती, पॅरलल स्ट्रोक होता आणि क्षेत्ररक्षकाला हलण्याची गरज नाहीये आणि यशने तो झेल टिपलेला आहे आणि सहकार्य मिळते अर्जुन आडेला. अर्जुनला आतापर्यंत 3 विकेट्स घेताना आपण पाहिले. खूपच चांगला झेल यशचा आणि अर्जुनची अप्रतिम गोलंदाजी. जयेश सेलिब्रेशन करत होता आणि निराश आहेत याच मुद्रेमध्ये. एकाच फ्रेम मध्ये पाहायला मिळालं. उबेद निराश होता, जयेश जल्लोष करत होता. 25ला 3, 2.5 चेंडूच्या समाप्तीनंतर न्यू बॅटर श्रीकांत आलेत. दबाव शिरकाव करत असताना या लढतीमध्ये दबाव वाढलाय आता रॉयल स्टनर या टीमवर. न्यू बॅटर श्रीकांत. शेवटचा बॉल बाकी आहे अर्जुनच्या स्पेलचा. रॉयल स्टनर साठी आता श्रीकांत काय करतील हे बघायचंय. ओ वेगवान बॉल, एक्सप्रेस डिलिव्हरी बाय अर्जुन. 131.5 म्हणजे काय या स्पेल मधील सर्वात वेगवान बॉल या आधीचा टाकलाय अर्जुनने. 2 षटक, 17 धावा, 3 विकेट. मॅच विनिंग स्पेल असं म्हणायला हरकत नाही अर्जुनचा. या आधीचा बॉल बघा. टप्पा पडल्यानंतर एक्सप्रेस, टप्पा पडला एक्स्ट्रा बाउन्स विकेट कीपरच्या हातामध्ये. हो, मला असं वाटतं की आतापर्यंतचा सर्वोत्तम पेस बॉल सुद्धा हा असू शकतोय. माहिती आपण घेऊया. लोकल हाफ मधला सर्वात जास्त वेगवान चेंडू अर्जुन आडेचा 131.5 किमी प्रति तास. अर्जुनकडे सुरुवातीपासूनच एक वेग होता. या आधीच्या मॅच मध्ये त्याने 130च्या गतीने एक बॉल टाकला होता. या मॅच मध्ये त्याने 131.5 या गतीने बॉल टाकलाय. वेग त्याच्याकडे आहेच. 18 बॉल 41 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. आणि या आविष्काराकडे तुम्ही कशा प्रकारे बघता, ज्या प्रकारे आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा बॉलची गती मोजल्या जाते. महाराष्ट्रातच नाही, पूर्ण भारतात आता क्रिकेट पसंत केलं जात आहे आणि म्हणूनच जेव्हा आपण वेगवेगळ्या स्पर्धा नॅशनल टेलिव्हिजनवर पाहतो किंवा OTT प्लॅटफॉर्मवर पाहतो, प्रेक्षक का थांबतात स्क्रीनवर, त्यांना नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळतात. तर आता सुद्धा ते कुतूहल असते की जर मनीष पाटील माझ्या गावचा आहे, माझ्या परिसरातला आहे आणि त्याची कामगिरी आणखीन जास्त कशी एनहान्स्ड तुम्हाला ऐकायला मिळते, तर तुम्हाला ते दिसते की प्रत्येक बॉल तो किती वेगाने टाकतोय. तर त्यानुसार तर तुम्हाला सुद्धा ती मदत मिळते की मला आणखीन जास्त माझ्या कामगिरीमध्ये बदलाव करण्याची गरज आहे की मी जे चाललंय त्याहून आणखीन जास्त काम करू शकतो. आणि म्हणूनच या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जे नाविन्य प्रेक्षकांना अनुभवता येते त्या नाविन्याचा फायदा खेळाडूंना सुद्धा होऊ शकतो. आणि या प्रयत्नाचं स्वागतच केलं टेनिस बॉल क्रिकेटमधील प्रेक्षकांनी. जय शेजवळ राऊंड विकेट. फुल टॉस आणि आता फुल टॉस वर उचलला फायदा. बॉलला पाठवलंय काउकॉन सीमारेषा पार. या 4थ्या षटकाची सुरुवात रॉयल केले. फलंदाज दीपेनने षटकार. स्टनिंग असं म्हणायला हरकत नाहीये. रॉयल स्टनिंग स्टार्ट या नवीन षटकामध्ये. फुल टॉस बॉल होता, बॉस बनलेत आणि बॉल सीमा पार फेकून दिलाय. षटकार या बॉलवर येत असताना धावसंख्या षटकाराच्या मदतीने 31. जयेशने पहिला बॉल खराब टाकला. जयेशने लगातार जे 2 बॉल टाकलेत, म्हणजे आधीच्या षटकाचा शेवटचा बॉल आणि या षटकाचा पहिला बॉल, त्यावर 12 धावा खर्च केल्यात. दीपेनसाठी पुढचा बॉल. फुल टॉस ड्राईव्ह केलं. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये, चेस करतोय आणि
चेस झालाय कंप्लीट. दरम्यान एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, दुसरी धाव आणि आता तिसरी धाव मिळेल. बॅकअप नाहीये. काय चाललंय नेमकं आई धारावी माऊली संघाच्या खेळाडूंदरम्यान, कारण बॅकअप असणं गरजेचं आहे. ते बॅकअप नव्हतं आणि त्याचमुळे आणखीन एक धाव मिळते. 3 धावा जोडल्या जातात धाव फलकामध्ये. या षटकाची सुरुवात रॉयल स्टर्नची चांगली झाली. पहिल्या 2 बॉलवर त्यांना 9 धावा मिळाल्या आहेत आणि स्कोर 34 जिंकण्यासाठी 16 चेंडू 32. पुन्हा एकदा आस्किंग रन रेट आता घसरलाय. अगदी बरोबर. फिल्डरने खूप शर्तीचे प्रयत्न करावेत, धावा वाचवल्या होत्या आणि इतक्या वेळापर्यंत बॅकअप यायला पाहिजे जितक्या वेळापर्यंत क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतोय. 3 धावा पहिल्या 2 बॉलवर 9 रन आले आहेत. धावसंख्या 34. 66 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये आहे. पहिल्या डावात 12 डॉट बॉल, आतापर्यंत दुसऱ्या डावात टाकलेल्या 20 बॉल मध्ये 9 डॉट बॉल आलेत. 34 ला 3, 16 बॉल 32 ची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट बरोबर 12चा लागतोय. जो आस्किंग रन रेट आहे तो तसाच ठेवलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने, रॉयल स्टर्नरने. आणि अधूनमधून संधी मिळते सुद्धा. बघा ना, या पहिल्या 2 बॉलात 9 गोळा गेलेत. म्हणजेच मागच्या षटकात जे मिळालं नव्हतं ते या षटकात त्यांनी मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. श्रीकांत शेट्टी स्ट्रायकर साईडला उत्तम फिनिशर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते. पण पाहूया बॉलिंग ट्रॅकवर जयेश शेजवळ ओव्हर द विकेट. ड्राईव्ह केलंय, संधी आहे. हर्ष भोईर, वन ऑफ द बेस्ट फिल्डर ऑफ मीरा भाईंदर. चूक नाही होणार आणि फलंदाज श्रीकांत शेट्टीचा खेळ संपणार. फलंदाज बाद. अप्रतिम झेल. समोरच्या दिशेने जात असताना रनिंग केली, त्यानंतर जंप बरोबर लगावत कंट्रोल मध्ये बॉडीचं कंट्रोल चांगलं ठेवलं आणि झेल पकडला. या मॅच मध्ये हा 4था धक्का. फलंदाज बाद होत आहेत. श्रीकांत खातही उघडू शकले नाही या मॅच मध्ये. हर्ष भोईचा प्रत्येकालाच हर्ष वाटावा असा झेल आणि संपला खेळ श्रीकांतचा. विकेट मैदानाच्या आतमध्ये येते. PSPL चा हा थरार. ऍक्शन रिप्ले बघा. फुलर लेनचा बॉल होता, समोर खेळला. खूपच चांगली फिल्डिंग. बॉडी बॅलन्सची मी चर्चा करतो. बॉडी बॅलन्स खूप चांगल्या प्रकारे रागवलं आणि त्यानंतर हा झेल कंप्लीट केला आणि सेलिब्रेशन पाहण्यासारखं होतं हर्षचं. जुनेद चौगले नवीन फलंदाज पोहोचलेला आहे आणि हा एक या घडीचा उत्तम पर्याय आहे. जुनेद चौगले ते आता स्ट्रायकर साईडला पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकर साईड दीपेन आहेत. दोघंही स्फोटक फलंदाज, पण जयेश शेजवळ. काय क्वालिटी या गोलंदाजाकडे आहे. या मैदानाला, या स्पर्धेला जे काय हवंय ते जयेश शेजवळने मागच्या सामन्यात सुद्धा दिलं आणि या सामन्यात सुद्धा. म्हणजे एक डेडली कॉम्बॉय बॉलरचा अर्जुन जयेश. चांगला बॉल ग्लान्स केलाय. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा बॉलवर पोहोचेल. मिळते 1 धाव. स्ट्राईक होते. रोटेट स्ट्राईकवर पोहोचतायत दीपेन. 1 धाव वाढून धावसंख्या पोहोचते 35. जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि 31 धावांची गरज. अगदी बरोबर. 31 रन करायचे आहेत मॅच मध्ये. आतापर्यंत या षटकात 10 धावा देत 1 विकेट प्राप्त केली आहे. गोलंदाज जयेशने 35 लॉस ऑफ 4 विकेट. जुनेद आणि दीपेन क्षमता दोन्ही खेळाडूंकडे आहे धावा काढण्याची. रिक्वायर्ड रन रेट आता वाढत चाललाय. 13.29चा. बॅट चेंज केली गेली आहे. बॅट चेंज करण्याचा प्रयत्न करतायत. ओम, विदर्भाचा क्रिकेट तुम्ही खूप चांगलं डेव्हलप करण्यासाठी सहकार्य देत आहात. लवकरच ITCF/SF च्या वतीने आपण विदर्भात सुद्धा भव्य स्पर्धा पाहू शकणार आहोत. त्यासाठी पाठपुरावा आपण 100% घ्यालच. प्रयत्न मागच्या अनेक वर्षांपासून सुरू आहे तरी, परंतु जेव्हा ITCF सारखी मोठी संघटना विदर्भाच्या टेनिस बॉल क्रिकेट सोबत जोडल्या जाईल तर त्याही परिसरातलं क्रिकेट मीरा भाईंदर सारखं बदलायला फार उशीर लागणार नाही. एक्झॅक्टली. म्हणजेच राज्यस्तरीय फॉर्मॅट तर आपण आणूयाच, पण सोबतच लोकल टीम्सला सुद्धा त्याच प्राधान्य देण्याचा प्रयत्न करूयात. धावसंख्या 35. पुढचा बॉल. चांगला बॉल फिरवला बाहेरच्या दिशेनं. गती कमी केली. बॉलचा टर्न फलंदाजाच्या लक्षात नाही आला. दीपेन मात्र अवाक झाला. डॉट बॉल. खूपच चांगली गोलंदाजी. आता कंट्रोल पाहायला मिळते जयेशकडे. 2 बॉल चुकीचे टाकलेत या स्पेलमध्ये जयेश यांनी, परंतु त्यानंतर पुनरागमन करतात आणि ही एक्सपिरियन्स खेळाडूंची खासियत असते. 13 चेंडू 31. फुल लेंथ आणि चांगलं क्षेत्ररक्षण. उचलली जबाबदारी. गोलंदाजी केली लय भारी. जयेश शेजवळचं पुनरागमन. परफेक्ट बॉलिंग. अप्रतिम. प्रेक्षक आपसूक टाळ्या वाजवत आहेत. मान्यवर टाळ्या वाजवत आहेत, कारण परफॉर्मन्स असा देत आहेत हे दोन्ही टीम. कधी मग आई धारावी मावली तर कधी रॉयल स्टर्नर. या मॅच मध्ये वार फलटवार सुरू आहे आणि सध्या या बॉलवर तरी गपगार केलंय दीपेनला, कारण झेल चांगला पकडलाय मैदानाच्या आतमध्ये. जंप घेत असताना एक खूपच चांगला झेल. आमचे बॉल बॉय सुद्धा टाळी वाजवत होते या क्षेत्ररक्षकांसाठी, कारण प्रयत्न बघा किती चांगला होता. समोरच्या टीमचे खेळाडू सुद्धा टाळ्या वाजवत होते. लाजवाब झेल अर्जुनचा पाहायला मिळतोय. विकेट मैदानाच्या आतमध्ये. 10 धावा या षटकात आणि 2 विकेट जयेश प्राप्त करतात. 17 धावा देत 3 विकेट अर्जुनच्या खात्यात. 18 धावा देत जयेशच्या खात्यात 2 विकेट आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक. 31 ची गरज आहे.
मॅच जिंकण्यासाठी रॉयल स्टनर्सला. मेहराज नवीन फलंदाज पोचतायत. चला चला आपण जास्त वेळ घेऊ नका अशी सूचना पंचांकडून येते, कारण वेळ ठरलेली आहे. आणि त्यासमुळे जर मग त्यांच्याकडून वेळ तपासले गेले आणि तुम्ही जास्तीचा वेळ घेतला तर मग ती पेनल्टी बसेल. आता ग्राफिक्सच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते ऑन स्क्रीन रॉयल स्टनर्सला 12 चेंडूत 31 धावांची गरज आहे. कॅन बी कॅनॉट बी चॉईस इज युअर्स. एफर्ट्स तर द्यायचे आहेत, त्यामध्ये कॉम्प्रोमाइज करून चालणार नाही. आणि म्हणूनच ही पुढची 2 षटकं पुढची 10 मिनिटं दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे, कारण जो संघ जिंकणार आहे त्याला थेट उद्याचं तिकीट मिळणार आहे आणि पूर्ण दिवसभर आराम करण्याची संधी. भैरवीच्या षटकाला सुरुवात होते. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉलमध्ये 31 ची गरज. 15.5चा रिक्वायर्ड रन रेट लागतोय आणि तो या मैदानावर बनण्यासारखा आहे. ह्या धावा बनवल्यात कित्येक टीमनी. जुनेद, मेहराज, परंतु 5 आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर आता हे काम मेहराज जे इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानाच्या आतमध्ये आले ते करतील का जुनेदच्या साथीने, हा प्रश्न आहे. आणि गोलंदाजीसाठी आता विशाल येत आहेत, नवीन गोलंदाज. तोहिद आउट अँड मेहराज इन. चला इम्पॅक्ट प्लेअर मेहराजला इंट्रोड्यूस केलेले आहे. जुनेद एका धाव्यावर खेळत आहेत. 12 चेंडूत 31 धावांची गरज आहे. दोन्ही स्पेल्स संपलेले आहेत. बॉलिंग ट्रॅकवर विशाल माची येतोय, पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतोय, जबाबदारीचा स्वीकार करतोय. पण पाहूया जुनेदच्या मनात नेमकं चाललंय काय. ब्लाइंड बॅट स्विंग, बॉलच्या पिचिंगचा आढावा न घेता फक्त ऑनसाईडला खेळण्याचा तो प्रयत्न होता जो असफल ठरला. डॉट बॉल. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, कारण पहिलाच बॉल जर पाहिला तर टप्पा पडल्यानंतर बाहेर जातोय. आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारे अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न करता तेव्हा हे प्रयत्न कित्येकदा आपण फसताना पाहिलेत. तो पहिला बॉलवरचा प्रयत्न फसलाय. इम्पॅक्ट प्लेअर मेहराज इन, तौहीद सबस्टिट्यूट म्हणून बाहेर जात आहेत. त्यामुळे आता इम्पॅक्ट प्लेअर मेहराज जो सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. जुनेदवर जबाबदारी मोठी वाढली आहे. पहिला बॉल तर सुरुवात चांगली केली विशाल माचीने. 11 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. बॉल हवेत आहे, सोपं काहीच नसतं. जिंकण्यासाठी मेहनत घ्यावी लागते, ती मेहनत विशालची. आणि क्षेत्ररक्षक हर्षी फलंदाज बाद. हर्ष भोईरने या मॅच मध्ये हा दुसरा खूप चांगला कॅच पकडलाय, रनिंग कॅच पकडलाय. याही वेळी पुन्हा एक वेळ मागच्या बाजूला जात असताना, डाव्या बाजूला जात असताना झेल पकडलाय आणि 6वा धक्का या लढतीमध्ये. विशाल माचीच्या खात्यात विकेट आहे. दुसऱ्या बॉलवर 35 धावा, 6 गडी बाद. विशालच्या खात्यात ही पहिली विकेट. 35 धावात 6 मोहरे गारद झालेत. आमिर दाफेदार बाद झाल्यानंतर ते इंटेन्शन किंवा ती जबाबदारी बॅटिंग करत असताना फलंदाजांची पाहायला मिळाली नाही. मनीष पाटील सर, मैदानात कोण आलेत म्हणजे मला माझ्या डोळ्यांवर मला विश्वास बसत नाही. मैदानात पोचतायत अमर रेड्डी जे स्ट्रायकर बॅटर आहेत, म्हणून माझ्या डोळ्यांवर मला विश्वास बसत नाही. त्यांचा क्रमांक 8वा, पण आता त्या क्रमांकाला लक्षात न घेता मला माझं काम करायचंय. तीच भूमिका अमर रेड्डीला घ्यायची आहे. एव्हर रेड्डी प्लेअर म्हणून त्यांची ख्याती आहे आणि म्हणूनच आता संघाची अडचण ओळखताना ती पोझिशन घेऊन त्यांना आता नक्कीच जबाबदारी आहे. अमर आता बॅटिंग साठी आलेत. एव्हर रेड्डी म्हणून ओळखले होते, परंतु एव्हर रेड्डीला आज एव्हर ग्रीन खेळ करायचा आहे. आज कुठली पोझिशन आहे हे महत्वाचं नाही, टीम खराब पोझिशन मध्ये आहे हे महत्वाचं आहे आणि टीमला चांगल्या पोझिशन मध्ये आणायचं हे महत्वाचं आहे. 10 चेंडू जिंकण्यासाठी 31 गरज. षटक चांगलं सांभाळले आतापर्यंत. पहिल्या 2 बॉलवर विशालले थोडं प्रेशर आहे. हा क्षण खूप महत्वाचा आहे. आपल्यामुळे आपला संघ अडचणीत येऊ नये त्याचमुळे प्रत्येक जण लक्ष देतोय. 30 या सर्कलच्या आतमध्ये फाईन लेग आहे, थर्ड मॅन आहे, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, बाकी सर्व षटक 30 या सर्कलच्या बाहेर. ओ जागा बनवून खेळायचा होता, पण वाईड यॉर्करचा पर्याय निवडला. उत्तम मॅच्युरिटी विशाल माचीची. पहिले 3 बॉल डॉट. आणि सध्या तर ऑल इंडिया ओपनचं क्रिकेट दुपारनंतर आहे, परंतु सध्या ऑल इंडिया ओपनची क्रेज या प्रेक्षकांनी निर्माण केली. प्रत्येक डॉट बॉलला टाळ्या वाजतात, ज्या ऑल इंडिया ओपन साठी सुद्धा नसतात. प्रेक्षकांना होऊन जाऊ द्या टाळ्या दोन्ही संघांसाठी. आपल्या मीरा भाईंदरचं क्रिकेट जगभर पोहोचते PSPLच्या माध्यमातून. 9 चेंडू 31 ची गरज. हो फोर्स केलं बॉलला, हवेत आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट करतोय. बॉल आत ढकलण्याचा प्रयत्न, पण दमदार पुनरागमन. रॉयल स्टनर्स षटकार अमर रेड्डी, एव्हर रेड्डी.
एव्हर रेड्डी एव्हर ग्रीन फटका लगावतायत, गरजेच्या वेळी लगावतायत. खरं तर हा अफलातून फटका आहे. शॉर्ट बॉल समोर मारणं कधी सोपं काम नाहीये आणि लॉंग ऑफला हा फटका ठोकलाय. एव्हर रेड्डीने प्रयत्न चांगला होता, नो डाऊट क्षेत्ररक्षकाचा. प्रयत्नांचे पूर्ण मार्क प्रिन्सला दिले जातील. राजकुमार स्टाईलने त्याने प्रयत्न केला परंतु षटकार आला. बाकी आहे या सामन्यामध्ये खूप काही येणं अजूनही बाकी आहे. 8 बॉल्स शिल्लक आहेत. 8 बॉल्स मध्ये 25 धावांची गरज आहे. अमर रेड्डीने हा षटकार खेचून रॉयल स्टनर्सला जिंकण्याचं स्वप्न दाखवलेलं आहे, पण ते स्वप्न अजूनही पूर्ण करणं बाकी आहे. ऑनस्क्रीन तुम्हाला अमर रेड्डी पाहायला मिळत आहेत. जसं आपण उल्लेख केला की तुमचा क्रमांक कोणता आहे त्या गोष्टीला फरक पडत नाही. तुम्हाला तुमच्या संघासाठी कोणत्याही क्रमांकावर चांगलं खेळायचं आणि तोच खेळ देत असताना पाहायला मिळतो. विशाल सुद्धा खरं तर स्ट्रायकर बॉलर आहेत, पण ते 5व्या क्रमांकावर येतात आणि त्यांनी चांगली सुरुवात या षटकाची केली होती. 4थ्या बॉलवर षटकार आला, स्कोर बदललाय. धावसंख्या 41. रॉयल स्टनर्स जिंकण्यासाठी 8 चेंडू 25. हे 2 बॉल महत्वाचे. आणखी एक वेळ अक्रॉस द लाईन फटका खेळलाय. बॉल गॅप मध्ये चाललाय, आता सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा बघण्यासारखा असेल काय येतोय. धडधड वाढली आता प्रत्येक प्रेक्षकाची, कारण आपल्या संघाला जिंकण्यासाठीच प्रत्येक प्रेक्षक पोहोचलेला असतो आणि पंचाचा निर्णय अजूनही आला नाहीये, त्याची आपण वाट पाहूया. यस, षटकार आलेला आहे. 6 धावा. षटकार 6 धावा वाढून धावसंख्या पोहोचली आता 47 धावा. 47. इक्वेशन पुन्हा बदललंय. 7 चेंडू 19 ची गरज आहे. फुल लेंथ बॉल होता, ऑन साईडला बॉल लॉफ्ट केला, एलिव्हेशन तितकं नव्हतं आणि बॉल थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे लँड होतोय. बॅक टू बॅक 2 सिक्सर्स विशाल माझ्याच्या विरोधात अमर रेड्डी. 7 बॉल 19 ची गरज आहे. 47 धावा. 6 गडी बाद. ना कद बडा ना फद बडा, जो मुसीबत में खडा और सामने वाले से लढा वही सबसे बडा. आणि आता ती बॅटिंग करत असताना अमर रेड्डी, एव्हर रेड्डी. 7 बॉल मध्ये 19 ची गरज आहे. मॅच तापलंय, वातावरण तापलंय, परिस्थिती बिकट आहे आणि अमर मैदानाच्या आतमध्ये तिखट आहे. ग्राफिक्स पावर्ड बाय मोनार्कच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे या स्पर्धेसाठी ग्राफिक्स डिझाईन केले गेले आहेत. विशाल माची पुनरागमनाची अपेक्षा शेवटच्या बॉलवर. चांगला बॉल, प्रोटेक्शन नाही आणि लगातार तिसरा ठोकलाय. रॉयल स्टनर्सचा स्टनिंग परफॉर्मन्स देतोय अमर रेड्डीचा लगातार तिसरा षटकार. सामना शेवटच्या षटकावर. 6 चेंडू 13 ची गरज. तूच एकटा वाघ गड्या, खेळ तुझा भारी. आणि जेव्हा अमर असा खेळतोय फिकी वाटते दुनियादारी. 3 बॉलवर 3 षटकार. आवाक्या बाहेरचा होता हा मॅच स्लॉट मध्ये आणि षटकाराच्या फ्लॉट मध्ये. मॅच मध्ये पुनरागमन, मॅच मध्ये पलटवार. रॉयल स्टनरचा या मॅच मध्ये रॉयल खेळ पाहायला मिळतोय. स्टनिंग स्टार्ट करत असताना अमर, एव्हर रेड्डी. 6 बॉल 13 ची गरज. काय षटक सुरू केलं होतं विशाल माचीने. डॉट, विकेट, डॉट. पण त्यानंतर बघा हा फोर्स, क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चांगले होते. प्रिन्स मात्रे. त्यानंतर फुल लेंथ बघा, पुढात ठेवलेला बॉल अमर कुठे सोडणार आहे आणि त्यांच्या आवडतात होते. दोन्ही बॉल फुल लेंथ होते, दोन्ही बॉल रीच मध्ये होते आणि त्याचमुळे ते 2 षटकार अमर रेड्डीने वसूल केलेले आहे. मागचं षटक तब्बल 18 धावांचं राहिलं. सामना शेवटच्या षटकावर पोहोचलाय. 6 चेंडू जिंकण्यासाठी 13 ची गरज. रॉयल स्टनर्स की आई माऊली धारावी, कोण जिंकेल माहित नाही, पण वरच्या दर्जाचं क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळते. अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय, खूपच चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. अमर बॅटिंगसाठी आले आहेत आणि अमर बरसलेत. आसमानी वार त्यांनी दाखवलेत. ब्रेझा, मोर पॉवर टू युअर प्ले, सावली क्रिएशन, 6 इट, नो नॉईस, जस्ट फोकस. टेनिस क्रिकेट .inचं दमदार टेलिकास्ट. त्याचबरोबर विहांग अहेड, जे तुमच्या स्वप्नांना उजाळा देतं. 53 6 अशी परिस्थिती आहे. एनर्जी ड्रिंक पार्टनर Cloud9. 53 6, 53. स्लॉग ओव्हर एक्सपर्ट यश आलेले आहेत. यश शेवटच्या षटकासाठी जबाबदारी स्वीकारतायत. अमर रेड्डी नॉनस्ट्रायकर सेंडला आहेत, मेहरा स्ट्रायकर सेंडला आहेत. 6 चेंडू 13 ची गरज आहे. सामना खूप चांगल्या पद्धतीनं रंगलेला आहे. जसा आपण उल्लेख केला, विदर्भातल्या भाषेमध्ये तापलेला आहे आणि वातावरण इतकं गरम असताना इतका गरमागरम सामना प्रेक्षक तरीही हटत नाहीये. प्रेक्षकांना लाईव्ह ॲक्शन पाहायची आहे. 6 चेंडू जिंकण्यासाठी 13 ची गरज. पुढचा बॉल. हो, हलक्या तर बॉलला फक्त प्लेस केलेलं आहे. एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, मिळते ती 1 धाव. स्ट्राईक जाते आता अमर रेड्डीकडे. शेवटचे 5 बॉल जिंकण्यासाठी 12 ची गरज. अमर रेड्डी आता स्ट्रायकिंग एंडला येत आहेत, हेच तर महत्त्वाचं आहे. टाईम लाईनवर जर विचार केला तर मागचे काही बॉल ज्यामध्ये 1 डॉट, विकेट, डॉट, विकेट, डॉट, 3 षटकार आणि त्यानंतर सिंगल. म्हणजे मागच्या 4 बॉलवर एकूण धावा आल्या आहेत 19 आणि आता रन करायचे आहेत 5 बॉलमध्ये 12. यश आलेत शेवटच्या षटकात. यश घेऊन येतील का टीमकडे?
म्हणतात ना की मेहनत अशी करा की नशीब सुद्धा म्हणते की तुझ्या समोर मला झुकावं लागतं. आणि पाहूया तीच गोलंदाजी यशच्या वतीनं पाहायला मिळेल का? आहा स्ट्रोक प्लेट बाबर रेड्डी लगातार चौथा ठोकलाय. आपला दबदबा प्रस्थापित केलाय, आपलं मार्केट तयार केलंय. षटकारांचा बादशाह आजच्या दुपारच्या सत्रातला अमर रेड्डी. षटकारांचा पाऊस पडला. हाय बॉल ऑन साइडला, फक्त टायमिंगच्या बळावर, ताकदीच्या बळावर एकच फाईट एव्हर रेड्डी करतोय. वातावरण ताईट, आणि या ताईट वातावरणात बेधडक कडक बॅटिंग करत असताना अमर एव्हर रेड्डी. यश ज्या कामासाठी त्यांना शेवटच्या षटकासाठी राखून ठेवलंय, पाहूया ते काम यानंतर पाहायला मिळेल का? 4 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. पूर्णपणे आता दबाव तर आहेत दोन्ही संघांवर. पुढच्या 4 बॉलवर 6 पूर्ण केल्या रॉयल स्टार्स पुढे, 6 रोखल्या तर आई धारावी माऊली पुढे. कुठला संघ पुढे जाईल या दोन्ही प्रश्नांचं उत्तर आपण शोधतोय. क्षेत्ररक्षणामध्ये अदलाबदली केली जाते. यश पाटील आपला पूर्ण अनुभव वापरतोय. 4 चेंडू 6ची गरज असताना पंचांच्या उजवीकडून यश. हो यावेळेस खेळ खलास. अमर रेड्डी लगातार 5 षटकार खेचत रॉयल स्टार्स संघाची विजय गाथा लिहितोय. पुढच्या स्टेज मध्ये पोहोचतोय रॉयल स्टार्स. अभिनंदन. काय फलंदाजी केली आहे. संघाला हा जल्लोषाचा वेळ, हा क्षण दिलाय अमर रेड्डी ने. अप्रतिम बैटिंग. मुश्किल के दौर में हर कोई बहाने की चादर ओढ़ लेता है, लेकिन हारी हुई बाजी जो जीता जाए वही तो असली शेर कहलाता है. वाघासारखी डरकाळी फोडणारी बॅटिंग. रॉयल स्टार्स संघाचा 4 धावा 4 विकेट्सने विजय, आणि या विजयाचा खरा नायक आहे, खरा सूत्रधार आहे. नाव आहे अमर रेड्डी. हा खेळाडू एव्हर रेड्डी आहे, एव्हर ग्रीन आहे. हा कालही तसाच होता, हा आजही असाच आहे. 6 बॉलमध्ये 30 धावा, 5 षटकार ठोकले, 500चा स्ट्राईक रेट. अशक्य वाटणाऱ्या मॅच मध्ये विजय खेचून आणलाय रॉयल स्टार्स टीमच्या बाजूला. हे बघा, ही कौतुकाची थाप, हे दिलेली शाबासकी. परंतु अमर एव्हर रेड्डीला उशिराने पाठवलं होतं, ही चूक होती, आणि कदाचित त्या चुकीचा पश्चाताप होण्या अगोदर मॅच जिंकवलाय अमर रेड्डीने. हे जल्लोष, हे दिलेलं आलिंगन, हा फटका ज्याने षटकार ठोकत असताना अमर एव्हर रेड्डी सायलेंट किलर बनून मैदानाच्या आतमध्ये उभे होते. शेवटपर्यंत उभे राहिले आणि सेन्सिबल अटॅकिंग बॅटिंग करत मॅच जिंकवला. त्यानंतर कुठलंही सेलिब्रेशन नाहीये अमर रेड्डीचं. अमर रेड्डी सांगतोय, मी कालही तोच होतो, मी आजही तोच आहे, आणि माझा विध्वंसही तसाच आहे. टीमचं केलेलं सेलिब्रेशन. अमर रेड्डीने मॅच जिंकवला रॉयल स्टार्स संघानं. 13 धावा यशच्या या शेवटच्या षटकात. शेवटच्या बॉलवर एक षटकार आला, आणि मॅच अतिशय सहजतेने 31 धावांची पार्टनरशिप 7 बॉलमध्ये, ज्यामध्ये फक्त मेहराजने 1 धाव काढली आहे. बॅटिंग कार्ड तुम्ही पाहू शकता. 6 रन आमिर, उबेद 7 इस्रार, दीपेन पाहायला मिळत आहेत. 10 धावांवर 1 शून्य धाव. श्रीकांत, जुनेद 1, मेहराज 1, आणि 30 धावा काढून नामाद. आउट ऑफ सिलेबस प्रश्न जो शेवटच्या काही षटकांमध्ये आला. गोलंदाजीमध्ये अर्जुन 2 षटक 17 धावा 3 विकेट. जयेश 2 षटक 18 धावा 2 विकेट. 4 षटकात मॅच हातात होता आई धारावी माऊली संघाच्या, परंतु समीकरण बदललं नंतरच्या 2 षटकांमध्ये 12 बॉलमध्ये, आणि हा सामना जिंकला आहे 4 विकेटने रॉयल स्टार्स संघाने. जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी वेट करतायत प्रेझेंटेशन सोहळ्यासाठी मनीजी पाटील सर. मॅच समरीचा विचार. जयेश सुरुवातीला चांगली बॅटिंग केली,